दिवलकर, या वर्षीच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष हेमाताई वैद्य, व्याख्यानमाला प्रमुख उज्ज्वलाताई देवधर, उपस्थित सर्व ज्येष्ठ बंधू भगिनी आणि नुकतेच उपस्थित राहिलेले तरुण बंधू भगिनी, सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. मला जेव्हा या व्याख्यानासाठी विचारणा झाली, मी विचारलं होतं की साधारण श्रोतावर्ग त्यांचं वय हे काय असणार आहे. तर मला सांगितलं होतं की ज्येष्ठ वर्गातलेच भगिनी असतील, पण आज तिथे आल्यावर तुमचा ऐकण्याचा उत्साह बघून आणि या वयात या विषयावर ऐकायचा उत्सुकता बघून मी काही ज्येष्ठ बंधू भगिनी म्हणायचं धाडस करत नाही. त्यामध्ये माझे शब्द मी परत घेतो, कारण मी आजपर्यंत मर्चंट नेव्ही या विषयासाठी करिअर मार्गदर्शक म्हणून तरुण मुलांना भेटायला गेलो, 8वी 9वी 10वीच्या मुलांना भेटायला गेलो, ऑनलाईन व्याख्यानं घेतली आहेत, मुलं मला भेटायला आली आहेत. पण ज्येष्ठ वर्गाशी या विषयावर बोलण्याची माझी पहिलीच वेळ आहे. विस्तृत स्वरूपाचा अनुभव कथन म्हणजे नक्की काय काय करायचं, कारण विषय एवढा वास्ट आहे. बोलण्याच्या ओघात मी प्रथम सांगतो, बोलण्याच्या ओघात विषय तसा असल्यामुळे स्वाभाविकरित्या जे इंग्लिश रेफरन्सेस येतील तेवढे इंग्लिश संदर्भ मी वापरेन. सो विषय तसा असल्यामुळे आज काय काय बोलायचं असा मी विचार करत असतानाच उज्ज्वलाताईंनी मला एक साधारण प्रश्न काय काय स्वरूपात असतील याची लिस्ट पाठवलेली, त्यामुळे त्यानुसारच तयारी केलेली आहे. सगळ्यात पहिले मी त्यांना विचारलं होतं की आपण प्रश्नोत्तर असा काही कार्यक्रम करूयात का, कारण मर्चंट नेव्हीत आहे म्हटल्यानंतर लोकांनी इतके चित्र विचित्र प्रश्न असतात, काहीही प्रश्न असतात आणि त्यांचं बरोबर आहे का. मी म्हणलं प्रश्न उत्तराचाच कार्यक्रम का करू नये, कारण मी ते अशा अनौपचारिक भेटींमध्ये उत्तर देऊन देऊन एवढा कंटाळा ओव्हर द पिरियड. मी म्हणलं आज कार्यक्रमच घ्यायचा आहे तर उत्तरांचाच कार्यक्रम घेऊ. पण त्या अनुषंगाने त्यांनी जे पॉईंट दिले होते त्या अनुषंगाने मी तयारी केली आहे. सरतेशेवटी तुम्हालाही काही प्रश्न असतील, इनफॅक्ट जेवढे जास्त प्रश्न असतील तेवढं मला आवडेल, कारण मी माझ्या तिकडच्या अनुभव विश्वातनं काहीतरी तुम्हाला सांगणं, ते तुम्हाला कळणं आणि तुमचे प्रश्न काय आणि त्याची मी उत्तर देणं, ह्याच्यात जो फरक पडणार आहे तो फरक पडतोच. त्यामुळे सर्वप्रथम तर स्वरूपिनी भगिनी मंडळाचं हा विषय या श्रोता वर्गासमोर निवडण्यासाठी कौतुक करावं तेवढं कमी आहे. दुसऱ्या दोन गोष्टी मला आवडलेल्या म्हणजे काटेकोर नियोजन आणि समय सूचकता किंवा वेळेचं पालन. मी शिकवत असताना ही आजची डेट ठरली आहे, तेव्हापासून साधारण बहुतेक जुलैमध्ये वगैरे बहुतेक डेट ठरली. मी सांगताना असं सांगितलं होतं की मी यायची डेट ऑगस्ट मधली आहे घरी, पण मी सप्टेंबरमध्ये असीनच असं काही सांगता नाही, कारण समुद्रात असलं तुम्ही की गोष्टी खूप इकडे तिकडे होऊ शकतात. पण माझी डेट जुलैची ठरलेली आहे. कदाचित माझ्या बाबतीत डेट ठरायची वेळ शिफ्ट नंतरही काही पहिल्यांदाच अशी की ती 2 महिने आधी ठरली आहे. त्यामुळे तुमचं काटेकोर नियोजन इथं आल्यावरही मला त्याचा अनुभव आला. आणि वेळेचं पालन, मला जे पत्र आलं होतं त्याच्यातच रितसर लिहिलं होतं की वेळेचं पालन आम्ही काटेकोर करतो. आज सुद्धा सकाळी मला हेमाताईंचा फोन आला होता, त्यांचा सकाळी 7:30 वगैरे मला मेसेज आलाय आणि त्यांनी मला सांगितलं होतं 9ला मी तुम्हाला फोन करते. आणि एकूण सगळं वातावरण आणि हे बघून मी 9 वाजता फोन तयार घेऊन बसलो होतो प्रवासात असताना, आणि त्यांचा बरोबर 9ला फोन आला होता. सांगायची गोष्ट अशी की आपल्या इथे भारतीय समाजात वेळ पाळण्याची आपल्याकडे संस्कृतीच नाही. म्हणजे आपण बोलताना सुद्धा येतो म्हणतो तर अर्ध्या पाऊण तासात येतो, मग ते पाऊण तासाचे 1.5 तास होतात, 2 तास होतात. ज्याला वाट बघायचा तो वाट बघत राहतो, तोही कधी कधी कुठे कुठे उशिरा गेलेला असतो. त्यामुळे ही गोष्ट खरोखर कौतुक करण्यासारखी आहे. कारण अर्थात मुंबईकरांना वेळेच्या बाबतीत फार काही विशेष सांगायची गरज नाही. 8:12ची लोकल पकडायची असेल आणि घरातून निघायला अर्धा तास उशीर झाला किंवा 10 मिनिटं जरी उशीर झाली तरी ती ट्रेन कशी मिस होते आणि जिथं पोहोचायचंय तसं तिथं कसं अर्धा पाऊण तास उशीर होतोय सगळ्यांना तुम्हाला अनुभव आहे. मी तो अनुभव मुंबईतच घेतलेला आहे. तरी सुद्धा एखादं असं काम करताना एकत्र येऊन वेळेचं नियोजन करून वेळेत पूर्ण करणं, वेळेत चालू करणं, याला जी नियोजन लागतं आणि याला जी इच्छा लागते ती आपल्या सर्वांकडे आहे. त्यासाठी म्हणून आपलं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे सर्वांचं. प्रतिभाताईंविषयी मी पण खूप माहिती घेतली, माहिती मिळाली मला. प्रतिभाताईंचा संस्कृतचा अभ्यास सुद्धा खूप आहे असंही मला कळलं. प्रतिभाताई तुम्हाला एक गोष्ट अनुषंगाने आली म्हणून सांगतो की मी पण सध्या गीता शिकतोय. गीतेचा 2रा अध्यायाचा संधा चालू आहे.
घरी आल्यावर काही ना काहीतरी करत राहणे, शांत बसवत नाही याच्यात माझी आई सुद्धा गीता शिकवते, ती पुण्यात शिकवते, त्यामुळे मी आता तिच्याकडेच गीता शिकतोय. म्हटलं घरात आपल्या गंगा वाहत असताना आपण हात धुत नाही घेतले तर अजून कोण घेणार, असं आहे. मी गीतेचं संथा वर्ग माझा सध्या चालू आहे. डोंबिवलीमध्ये अशा या विषयावर नाही पण व्याख्यान द्यायची माझी दुसरी वेळ आहे. पण त्याशिवाय सुद्धा डोंबिवलीची माझी मी खूप वेळा डोंबिवलीत राहिलेलो आहे. माझी मावशी डोंबिवलीची आहे, ठाकुर्ली स्टेशन जवळ ती राहायची. आणि तो काळ असा होता की गर्दी नव्हती, त्यामुळे आम्ही ठाकुर्ली स्टेशनवर खेळायला म्हणून जायचो. आता डोंबिवली आणि ठाकुर्लीचं काय झालं आपण सर्वजण जाणताच, पण ठाकुर्ली आणि डोंबिवलीची माझी खूप जुनं नातं आहे तसं, त्यामुळे आज इथे मला विषय बोलायला मिळतोय याचाही मला विशेष आनंद आहे. विषयाकडे येताना मर्चंट नेव्ही म्हणजे काय, बऱ्याच जणांना यातली काही कल्पना नसते, त्यामुळे बेसिक काही गोष्टी ज्या आहेत त्या मी आधी सांगून मग माझे अनुभव काय काय आहेत अशा स्वरूपात काही सांगता आलं साधारण असं मी मांडणी करणार. आज घर बसले आपण ॲमेझॉन किंवा अशी जी काय ॲप्स आहेत ह्याच्यावरनं गोष्टी ऑर्डर करतो, आणि जर लांबनं येणार असेल तर ती गोष्ट 8-10 दिवसात येते, भारतातल्या भारतात असेल तर 2-3 दिवसात येते. ज्या बाहेरनं येणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी ज्या आपल्याला 8-10 दिवसात आपल्याला घरात मिळतात त्याच्या मागे जी सिस्टीम लागलेली असते ती सगळी सिस्टीम म्हणजे मर्चंट नेव्ही, म्हणजे शिपिंग बेसिकली जे करणारी सिस्टीम आहे ती मर्चंट नेव्ही सिस्टीम आहे. म्हणजे आज तुम्ही एखादी गोष्ट ऑर्डर केली तर ती तुम्हाला 10 दिवसांनी येणार आहे हे फिक्स कसं होतं, तर त्या शिपची लाईन ठरलेली असते, त्यांनी कुठनं माल उचलायचा, कुठं टाकायचा, मग तिकडनं तो कोण घेणार, ह्या लॉजिस्टिकचा पार्ट झाला. पण समुद्रातलं जे सामान कॅरी करण्याचं काम आहे ते सगळं मर्चंट नेव्हीमध्ये होतं. मर्चंट नेव्ही आणि इंडियन नेव्ही यामध्ये फरक आहे. इंडियन नेव्ही ही डिफेन्सचं काम करते आणि मर्चंट नेव्ही हे माल वाहतुकीचं काम करते. म्हणजे बेसिकली आपण रस्त्यावर जसे ट्रक बघतो तसे ह्यूज स्वरूपाचे शिप्स असतात. किती मोठे असतात ते मी बोलण्याच्या अगोदर तुम्हाला सांगेन, काहींना अंदाज आला तर येईल. मर्चंट नेव्हीसाठी किंवा डिफेन्स नेव्हीसाठी, म्हणजे इंडियन नेव्ही असं नाही पण डिफेन्स नेव्हीसाठी मर्चंट नेव्हीवाल्या शिप्सनी मदत केल्याच्या खूप घटना आहेत. त्यातली एक फेमस कदाचित आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, नसेल तर मी माहिती देतो. दुसऱ्या महायुद्धात डंकर्कवरनं जेव्हा जवळजवळ 30-33 हजार सैनिकांना इंग्लंडमध्ये आणायचं होतं, तेव्हा एवढ्या सैनिकांना आणण्यासाठी त्यांच्याकडे जहाजं तयार नव्हती. तर मग छोट्या छोट्या फिशिंग बोटनी, माल वाहतुकीच्या जहाजांनी 4-5 दिवस अपराईट ट्रिप मारून ते 33,000 सैनिक सगळे फ्रान्समधनं इंग्लंडमध्ये आणले आणि त्या बेसिसवर पुढे दुसरं महायुद्ध झालं आणि दुसरं महायुद्ध इंग्लंड जिंकलं. सो बऱ्याच वेळेला मर्चंट नेव्हीचा उल्लेख येताना फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स असा येतो. बऱ्याच वेळेला आजही इंडियन नेव्हीसाठी सर्वे करण्यासाठी म्हणून मर्चंट नेव्हीतली किंवा प्रायव्हेट कंपन्यांची काही जहाजं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर रिसर्चसाठीचं काम करतात. सो मर्चंट नेव्ही इन अ वे फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स काय, कारण ते सगळ्यात पहिल्या गोष्टी फेस करतात. डीप समुद्रात जाणारी जहाज आहे, समुद्रात कुठे काय होत आहे, कुठे काय वातावरण आहे ह्याचं रिपोर्टिंग करणारा ही सगळी जहाज आहे, त्यामुळे त्याला फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स म्हणतात. मला बऱ्याच वेळेला एकतर मर्चंट नेव्हीमध्ये जे मासेमारी करणारे जे लोक आहेत किंवा ज्यांच्या घरी ही संस्कृती आहे किंवा त्यांची तीच संस्कृती आहे अशी लोक मर्चंट नेव्हीमध्ये खूप आहेत. पण मराठी घरातनं मर्चंट नेव्हीत जाणारी मुलं कम्पॅरेटिव्हली कमी आहेत. कारण एक तर आपल्याला घरापासून लांब राहून काम करण्याची आता IT मुळे आणि असं लोक राहतात. पण मी 2005 साली काम जेव्हा सुरू केलं तेव्हा हे फारसं ही संस्कृती नव्हती, किंवा ते माझ्या आईनेही मला नाही सांगितलं होतं की तू मर्चंट नेव्हीत जायचं नाहीच. पण मी भयंकर ॲडॅमंट होतो की मला करायचं आहे तर काम ह्याचसाठी करायचं नाही, मर्चंट नेव्हीतच करायचं आहे. मला हा प्रश्न विचारला जातो की तुम्ही मर्चंट नेव्हीच का निवडलं, ह्याच्यात असं तुम्हाला काय दिसलं. मला खरं तर इंडियन नेव्हीमध्ये जायचं होतं आणि इंडियन नेव्हीसाठीची मी परीक्षाही दिली होती. रिटर्न परीक्षा मी पासही झालो होतो. माझी आयसाईट टेस्ट झाली होती आणि मेडिकल टेस्ट ज्या दिवशी होती त्याच दिवशी माझी मर्चंट नेव्हीची जी कंपनी ज्यांनी मला सिलेक्ट केलं होतं त्यांची टेस्ट होती. आणि स्वाभाविक त्या भावविश्वात आपले जे काही विचार असतात त्यानुसार मी आईवडिलांशी बोलून डिसिजन घेतला. घरची परिस्थिती तशी सर्वसामान्य असल्यामुळे आणि पुढचं शिक्षण कदाचित भावाचं बघावं लागलं तर तो हुशार असल्यामुळे खर्च होईल असं आहे, मी काहीतरी आपला हातभार त्याला असावा. मग मर्चंट नेव्हीत गेलो तर लवकर पैसे मिळतील, इंडियन नेव्हीत थोडा मे बी वेळ लागेल असं आहे. मी त्यावेळेस मर्चंट नेव्हीचा डिसिजन घेतला. पण त्यामागे
मला एक माझ्या बाबतीत मला कल्पना होती की 9 ते 5 4 खोलींमधलं मी काम काही करू शकणार नाही, पण मग करायचं आहे त्याच्यात व्यवस्थित पुरेसे पैसेही मिळाले पाहिजेत, आपल्याला आनंदही मिळाला पाहिजे, या अनुषंगाने आपण काहीतरी जॉब निवडावा. आणि त्या वयात साधारण जे आकर्षण असतं की बाहेर फिरायला मिळेल, 4 देशात जाता येईल, असं मी कोणाचं तरी ऐकून हे डोक्यात घेतलं होतं आणि त्यात मी पडलो. आणि मग त्यासाठी जी काय तयारी करावी लागते ती केली. आईने आधी मला पूर्ण विरोध केला होता, पण मग ते वडिलांना कन्व्हिन्स करून 4 लोकांशी बोलून त्यांना आईशी बोलायला लावून वगैरे मी तयारी केली तिची. आणि दोघांनी मला जाताना एवढंच सांगितलं की करायचं असेल तर पूर्ण कर, अर्धवट सोडून यायचं नाही. आणि अर्धवट सोडून आलास तर ती जे काही पैशाची, वेळेची जी काही जबाबदारी असेल ती तुझी असेल, ते तुला पुढे बघावं लागेल. तू आता 18 वर्षाचा झालाय, सज्ञान झालाय, त्यामुळे ती जबाबदारी तुझी आहे. कदाचित त्या सांगण्यामुळे मला त्यावेळेस खूप परखड वाटलं होतं, पण पहिल्या शिफ्टवर मी गेलो आणि 1.5 महिन्यांनी मला असं वाटलं की आपण जगाच्या कुठल्या कोपऱ्यात पडलोय. आपल्याला केवढं काय काय सांगितलं होतं आणि इथं तर चित्र वेगळंच आहे आणि असं खूप वेळा होतं. नाही आता त्या अनुषंगाने म्हणून वारीचे खूप अनुभव वाचून, वारीची पुस्तकं वाचून मी वारीलाही गेलो, अर्धी वारी पूर्ण करून परत आलो. आणि मला असं झालं की आपण जे वाचलं ते इथे नाहीच आहे. म्हणजे ते त्या कुठल्या शक्तीशी कनेक्ट व्हायचा मुवमेंट एखाद दुसरी असते, पण लेखक लिहिताना तर म्हणले एवढं भारंभार लिहितात आणि म्हणले एवढे मोठे मोठे अभंग असतात आणि इतकं ते सगळं उत्कट करून सांगतात, पण तसं काहीच नाहीये. ते तसं वारीचा अनुभव जो होता तोच माझा पहिल्या जहाजावरचाही होता. पण आईबाबांनी ते सांगितलं असल्यामुळे आणि माझा कॅप्टन चांगला होता, पहिला बांगलादेशी कॅप्टन होता, मल्टीनॅशनल लेवलची लोक एकत्र काम करतात, त्यामुळे तिथले जे प्रश्न आहेत ते वेगळे आहेत. ते मी बोलण्याच्या ओघात सांगेन की आपण मी फक्त काही इंडियन लोकांबरोबर काम करत नाही. काम करतो म्हणजे मी 9ला येतो आणि 5ला जातो असं नाही. आम्ही एकत्र फॅमिली असल्यासारखी राहतो. त्यामुळे एकमेकांचं खाणं, एकमेकांचं बोलणं, एकमेकांचे हावभाव, एकमेकांचं लँग्वेज, एकमेकांचं चुकीचं इंग्लिश, हे सगळं सांभाळून तिथे राहावं लागतं. त्यामुळे तिथले प्रश्नही खूप वेगळे आहेत त्या स्वरूपाचे. सो पहिला कॅप्टन माझा बांगलादेशी होता आणि त्यांनी मला, आणि चीफ ऑफिसर म्हणजे मी कॅरेट म्हणून जॉईन झाल्यानंतर ज्याला मी रिपोर्ट करतो तो कॅरेट कॅप्टनच्या खालची रँक असते, चीफ ऑफिसर, जी आता माझ्या खालची आहे, तो पाकिस्तानी होता. आणि 2 पाकिस्तानी बांगलादेशींच्या ह्याच्यात मी एक भारतीय मुलगा अडकलो होतो आणि दोघेही चांगले होते. म्हणजे माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की लोक जेव्हा एकटी असतात तेव्हा ती चांगली असतात. ती एकत्र आली की त्यांना काहीतरी वेगळं होतं. कदाचित भारतीय समाज किंवा भारतीय संस्कृतीच अशी असेल की आपण एकत्र असलो तरी आपण सहिष्णू असतो. तो वेगळा चर्चेचा मुद्दा आहे आणि सांगण्याचा मुद्दा आहे. होय, दोघेही चांगले होते आणि मी कॅप्टनकडे 1.5 महिन्यांनी गेलो. घरी पत्र लिहून पाठवलं होतं. तो 2005चा काळ असा होता की सॅटेलाइट फोन फक्त होते, इंटरनेट तर नव्हतंच. इंटरनेट होतं पण शिपवरती सॅटेलाइट इंटरनेट वगैरे नव्हतं. आता इतक्यात सॅटेलाइट इंटरनेट यायला लागलंय, त्यामुळे व्हॉट्सअपवर, स्काईपवर वगैरे व्हिडिओ कॉल आणि व्हॉट्सअपवर कॉल्स करता येतात डेली बेसिसवर. पण त्यावेळेस एखादं पत्र लिहिलं की ते घरी पोहोचायला 1.5 महिना लागायचा. मग ते वाचणार, मग त्यांनी लिहिलं पत्र की ते मेन ऑफिसला जायचं, मेन ऑफिसवरनं जिथे जहाज आहे तिथे पोचायचं, मग ते 1.5 महिन्यांनी यायचं. सो साधारण 6-7 महिन्यात एखाद दुसऱ्या पत्राची देवाणघेवाण व्हायची. जेव्हा मी कॅप्टनशी बोललो तेव्हा मी त्याच्यात पत्रात लिहिलं होतं की मला घरी यायची इच्छा आहे, पण ती घरी पोहोचेपर्यंत मी ऑलरेडी कॅप्टनशी बोललो होतो. आणि कॅप्टन मला म्हटलं की त्या कॉन्ट्रॅक्टचा भाग असा असतो की समजा मी माझ्या कॉन्ट्रॅक्टच्या अर्ध्या वेळेच्या आधी विदाऊट कुठल्या इमर्जन्सीसाठी जर मी घरी जायची माझी इच्छा असेल तर जो जायचा माझा खर्च आहे आणि जो येणारा खर्च आहे त्या माणसाचा मला खर्च करावा लागतो, कॉन्ट्रॅक्टचा भाग आहे. आणि तो त्यावेळेस काही लाखांमध्ये येत होता. म्हणजे मी ते पण विचारून झालं की मला घरी जायची इच्छा आहे. तो म्हटलं अजून तू 4-4.5 महिने थांब, तुझा अर्ध कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होईल, मग त्यावेळेस काहीतरी आपण कारण करू आणि मी घरी जाणार तेव्हा मी तुला माझ्याबरोबर घेऊन जाईल, तू घरी जा, मी माझ्या घरी जाईल. आणि मोठी माणसं कशी हँडल करतात, चांगला माणूस असला आणि तो मोठा माणूस, जबाबदारीचा माणूस आणि चांगला असला आणि तो हँडलिंग त्याचं चांगलं असलं की काय होतं आताही मला जाणवतं, कारण आता मी त्याच्या पदावर आहे. त्यामुळे असे छोटे छोटे लोक किंवा छोट्या छोट्या काय म्हणू आपण तक्रारी घेऊन माझ्याकडे येतात, तेव्हा त्याचं काय करायचं असतं ते ट्रेनिंग माझं तेव्हापासून होत आहे. आणि 4-4.5 महिने झाले आणि मी विसरूनही गेलो होतो की मला घरी जायचं. त्यांनी अशा अनुषंगाने सगळं हँडल करून घेतलं की मग मला परत घरी जायची इच्छा झाली नाही. मी त्या शिपवर 9 महिने कंप्लीट केले आणि मग मी नंतर घरी आलो. पहिल्यांदा मी जॉईन झालो तो मी जेमतेम 17.5 कंप्लीट केलं होतं आणि माझी शिपवर जायची वेळ आली होती.
आणि आमच्या घरात परदेश वारीसाठी म्हणून निघालेला कदाचित मीच पहिला मुलगा होतो. आणि त्यामुळे मला आठवतंय मी पहिल्यांदा गेलो तेव्हा माझे घरचे खूप सारे नातेवाईक, माझे खूप सारे मित्र असे जवळजवळ आज येतात. आता मी जाताना, कारण मी बायकोला घेऊन जात नाही, मी एकटा एअरपोर्टला जातो आणि तिकडनं पुढे जातो, पण मला सोडायला त्यावेळेस जवळजवळ 20-25 जण आले होते. आता मला आठवल्यानंतर मी म्हटलं की आपण कसे काय 20-25 जण लोक सोडायला आले होते. पण तो काळ होता जेव्हा लोक ऍक्च्युली एकमेकांबरोबर उडबस करायची. मला त्यासाठी सुद्धा मला बोलण्याच्या ओघात माझा मगाचा मुद्दा राहिला की व्हॉट्सअपच्या काळात, OTTच्या काळात, जिथे तुमच्या एका बोटाच्या क्लिकवर तुम्हाला सिनेमा घरात बसायला बघायला मिळतो, जिथे व्हॉट्सअपवर ग्रुपवर तुम्हाला चर्चा करता येतात, त्या काळात सुद्धा गेली 29 वर्ष तेच ध्येय आणि तोच विचार ठेवून आपण सर्वांनी मिळून हे मंडळ चालू ठेवलंय. यासाठी आपलं कौतुक करणं तेवढं कमी आहे. मगाशीच मला मुद्दा बोलायचा होता, बोलण्याच्या ओघात तो राहिला. आणि प्रतिभाताईंनी स्वतः लक्ष ठेवून हे सर्व चालू ठेवलंय. त्याच्यानंतर मला ही माहिती मिळाली की डोंबिवली शहरात अशी चालू असलेली बहुतेक एक 70-75 मंडळ असावी. आणि मी पुण्यात येतो. पुण्यात पुलांनी लिहिलं तुम्हाला पुणेकर व्हायचे, मुंबईकर व्हायचे का नागपूरकर व्हायचं, याच्यात पुण्याचं वर्णन करताना त्यांनी असं लिहिलंय की जर तुम्हाला पुणेकर व्हायचं असेल तर तुम्हाला स्वतःची संस्था काढून ती तिथल्या तिथे बंद करायची तुमची क्षमता असली पाहिजे. म्हणजे कुत्र्याच्या छत्रीसारखे जिथं संस्था येतात त्या पुण्यातनं मी येतो, अशा याच्यात एक संस्था काढून भगिनी मंडळ याच्यावर या धर्तीवर चालू करून ते तुम्ही 29 वर्ष चालू ठेवलं आहे. यासाठी तुमचं कौतुक करावं तेवढं खरोखर कमी आहे. आणि मी बोलायचं म्हणून नाही, आजकाल नातेवाईक सुद्धा भेटणं एकमेकांना इतकं रेअर झालंय. कारण एक काळ असं होतं की घरात नव्हतं नातेवाईक, मी आज मावशीकडे जातो, मी मामाकडे जातो किंवा बहिणीकडे जाते असं होतं. पण आजकाल ते राहिलेलं नाही, कारण टेक्नॉलॉजीच्या ऍडव्हान्समध्ये तुम्हाला घर बसल्या सगळं करता येतं म्हटल्यानंतर ती पद्धतच गेली. पण त्या ह्याच्यात सुद्धा तुम्ही चालू ठेवलंय, त्यामुळे तुमचं खूप कौतुक आहे मला. सो त्या परत माझ्या मुद्द्याकडे येताना मला 25-26 जण सोडायला आले होते. मला आज विश्वास बसत नाही. मी पहिल्या विमानात बसलो, हाँगकाँगला पोहोचलो आणि हाँगकाँगवरनं नरिता, नगोया म्हणून सिटी आहे जपानमध्ये आणि नरिता एअरपोर्ट आहे, तिथे मला पोहोचायचं होतं. आणि हाँगकाँगला माझं फ्लाईट मिस झालं. आणि पहिलाच विमान प्रवास असल्यामुळे आणि टर्मिनल 2 तेव्हा तिथे वेगळी टर्मिनल होती, जवळजवळ 100-150 हाँगकाँगला टर्मिनल आहे. आणि टर्मिनल ए वरनं टर्मिनल बी ला मेट्रोनी जायचं होतं. ते मला कन्सेप्ट कळली नाही आणि प्लेओव्हर पिरियड जस्ट 2 तासाचा होता. आणि मी कसं बसं करून जेव्हा माझ्या टर्मिनलला पोहोचलो तेव्हा विमान ऑलरेडी निघून गेलं होतं. आणि मी ते निघून गेलेलं कळलं, ऐकल्यावरच मी खाली बसलो आणि रडायला लागलो. आणि म्हणलं आता आपण असे शिपच्या ह्याच्यासाठी निघालेले, अर्धवट मध्येच थांबलेलो, आता आपण कसं करणार. ते मी रडतोय बघून एक मुलगी आली तिथली काम करणारी, ती तिच्या मोडक्या इंग्लिशमध्ये, मी माझ्या मोडक्या इंग्लिशमध्ये, असा आमचा एकमेकांशी संवाद झाला. मग तिला कळलं की माझं विमान गेलंय. मग तिने नाव चेक केलं, कारण ती ऑलरेडी 10-15 वेळा माझं नाव ओरडून झाली होती. मग तो मीच आहे कळल्यानंतर मग तिने मला बसवलं. ती मला म्हणत होती की आता कोणाशी संपर्क साधणार तू. तर मला काहीच नाही, मी कंपनीत तर सांगू शकत नाही, मी कॅडेट म्हणून चाललोय. आणि पहिल्यांदा शिपवर जाताना, म्हणजे जिथे ऍक्च्युअली शिपवर काम मिळणाऱ्या लोकांसाठी खूप प्रिव्हिलेजची गोष्ट ज्यावेळेस होती, त्या अशा काळात मला संधी मिळालेली असताना मी शिपवर जायचं म्हणून मी चाललो असताना माझं पहिलं विमान मिस झालं. आणि आता मी शिपवर वेळेत पोहोचणार नाही आणि ती शिप कदाचित निघून गेली, तर मला मिळालेली संधी जाईल. आणि आता परत कसं जाणार, मी तिकीट कोण काढणार, असं सगळ्याचा विचार करत असताना मी रडवेला होऊन खाली बसलो. आणि मला सुचत नव्हतं कोणाला बोलायचं. सो मी कंपनीतल्या, मला जो जपानला घ्यायला येणारा होता, जो लोकल एजंट होता, त्याचा नंबर दिला. त्या जापनीज माणूस जापनीज इंग्लिशमध्ये, हाँगकाँगमध्ये चायनीज इंग्लिश बोलतो, असं सगळं तो प्रकार तिथं चित्रविचित्र झालं. मग त्यांचं फायनली ठरलं की दुसऱ्या दिवशी हेच विमान आहे. आणि मग मी शिपवर येणार आणि शिप मिस झाली किंवा विमान मिस झालं म्हणून शिप मिस होऊ नये म्हणून माझ्यासाठी शिप तिथे एक्स्ट्राचे 10 तास थांबली. आणि मग मी दुसऱ्या दिवशी शिपवर पोहोचलो. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की ज्यावेळेस गोष्टी व्हायच्या असतात त्यावेळेस त्या तुमच्यासाठी कशाही होतात. आणि ज्यावेळेस तुमच्यासाठी, आणि हा अनुभव मी वेळोवेळी निसर्गात, म्हणजे समुद्रात घेतलेला आहे, ज्यावेळेस गोष्टी व्हायच्या असतात त्यासाठी तुम्ही काहीही करा किंवा काही करू नका, त्या गोष्टी होतात. ज्या वेळेस गोष्टी व्हायच्या नसतात त्या तुम्ही जग इकडचं तिकडं गेली तर ते होत नाहीत म्हणजे नाहीत. अर्थात ही वयानुसार येणारी एक मॅच्युरिटी आहे. लहान वयात असं असतं की मी करून दाखवतो, कसं होत नाही, असा एक स्वभाव असल्यामुळे ते द्वंद्व कायमचं आहे, तरुणाईचं ते राहणारच आहे. सो असं पहिला मी शिपवर पोहोचलो आणि आता तो प्रवास आतापर्यंत चालू आहे. आता मला डाऊन द लाईन एक भावना अशी आहे मनात
की मी इंडियन नेव्हीत असतो तर मला आवडलं असतं. ती संधी कदाचित मी घ्यायला हवी होती, कारण पैसा मिळवणे हे एक लिमिटेड एम आहे. तो किती मिळाला तर एक तर कमीच पडतो. तो काळाच्या ओघात जो तुम्हाला मिळतो तो तुमच्या गरजांपेक्षा कमीच असतो. कामाचं सुख आहे का? तुम्हाला कामाचं सुख खूप आहे, पण दुसऱ्या देशासाठी काम करण्याची जी उदात्तता इंडियन नेव्हीमध्ये काम करण्याचा याला आहे ती कदाचित माझ्या इथे नाहीये. तेवढंच मला एक रुखरुख लागते सारखी, ती तेवढीच आहे. त्यामुळे आणि आता मर्चंट नेव्हीमध्ये काम करणं सोपंही राहिलं नाही तसं. म्हणजे कंप्लायन्स आणि या ह्याच्यावरती वेगवेगळ्या बॉडीज असल्यामुळे ते इतकं स्ट्रेसफुल झालंय की त्यामुळे माझ्याकडे आजकाल कोणी विचारायला आलं की मी मर्चंट नेव्हीत जाऊ का, तर मी पहिले नाही सांगतो, कारण ते खूप स्ट्रेसफुल काम झालं. म्हणजे ज्यावेळेस मी सुरू केली त्यावेळेस ऍटलिस्ट त्याच्यात थोडासा फन एलिमेंट तरी होता, पण आता तोही राहिलेला नाही. हॅव्हिंग सेड दॅट, मला वैयक्तिक माझ्या कामाचं स्वरूप सध्या आवडतं, कारण एकतर इथलं वर्किंग कल्चर फारसं चांगलं नाही. मला आवडत नाही वर्किंग कल्चर, सेफ्टी वाईज सुद्धा आणि टाइम वाईज सुद्धा. म्हणजे एखाद्या वेळेस मी एखादं काम डिलिव्हर करतो म्हणलं की त्याच वेळेस डिलिव्हर होईल असंही नाही. दुसऱ्याच्या वेळेची किंमत आपल्याकडे ठेवली जात नाही. आणि अगदीच नाही असं नाही, सगळंच निराशाजनक आहे असं नाही, पण बाय अँड लार्ज साधारण दिसतं नाही असं दिसतं. आणि सेफ्टी स्टँडर्ड्स जे मरीन सेक्टरमध्ये आहेत ते सेफ्टी स्टँडर्ड्स कुठेही नाहीत. म्हणजे अगदी वेस्ट वर्ल्डमध्ये किंवा युरोपमध्ये जरी कन्स्ट्रक्शन किंवा हेवी ड्युटी ह्याच्यात काम करणारे, मॅन्युफॅक्चरिंग ह्याच्यात काम करणाऱ्यांचे सेफ्टी स्टँडर्ड म्हणले तरी ते मरीन स्टँडर्डचे मॅच होत नाही. सेफ्टी आमच्याकडे पॅरामाउंट आहे. अगदी लहानातल्या लहान मुलाला सुद्धा सेफ्टीसाठी किंवा लहानातल्या लहान रँकला सुद्धा सेफ्टीसाठी त्याला असं वाटलं की मी हे काम करणार नाही तर ते काम न करण्याची मुभा त्याला मरीन स्टँडर्ड्स देतं. त्यामुळे सेफ्टी अर्थात आणि तिथे करायलाच पाहिजे, कारण जिथे शिप संपते त्या शिपच्या लाईनच्या या साईडला मृत्यू आणि या साईडला जीवन असं आहे. त्यामुळे रोज ज्याचा मृत्यूशी सामना होतो म्हणजे दिसतो समोर, त्याला एवढे सेफ्टी स्टँडर्ड पाळायला पाहिजेत आणि ते पाळले तिथे जातात. हे त्यातलं माझं काय म्हणू, माझी जमेची माझ्या कामाची जमेची बाजू आहे. आणि दुसरा फॅक्टर म्हणजे दुसऱ्या कुठल्याही कामामध्ये मला जी सुट्टी इथे आल्यावर मिळते ती मिळत नाही. म्हणजे मला इथे आल्यानंतर ऍड गो मला जे काही वाटतं ते करण्यासाठी किंवा इथे आहे घरच्यांसाठी म्हणा स्वतःसाठी म्हणा करण्यासाठी किमान 4 महिने मिळतात. ते दुसऱ्या कुठल्याही कामात मिळत नाही. मी जेव्हा काम करतो तेव्हा मी पूर्ण कामाचा असतो आणि मी जेव्हा इथे असतो तेव्हा मी पूर्ण माझ्या फॅमिलीचा असतो. आणि मी कंपनीला सांगून येतो की पुढचे 4 महिने मला फोनही करू नका, मी फोन घेणार नाही. त्यामुळे ते जे स्वातंत्र्य मला मिळतं त्यासाठी म्हणून मला माझं काम आवडतं. अर्थात आता घरच्यांकडनं विशेषतः बायकोकडनं आता थोडं प्रेशर यायला लागलं की तू इथे थांबून काही करता येईल का असं बघ. ते तिच्या दृष्टीने तिचं बरोबर आहे, स्वाभाविक आहे. पण माझं एक्सपर्टीज असे आहेत की मला मर्चंट नेव्हीमध्ये पण म्हणजे शिपवर काम करण्यासाठी पण 2 भाग आहेत. ते जे मुलांसाठी म्हणून मी सांगतो की इंजिनियर साईड एक आहे आणि एक नॉटिकल साईड आहे. मी नॉटिकल साईडला आहे. नॉटिकल साईडचे हायेस्ट रँक ही कॅप्टन आहे आणि इंजिनियर साईडची हायेस्ट रँक जी आहे ती कॅप्टनही आहे. कॅप्टन हा सगळ्यांचा प्रमुख असतो. चीफ इंजिनियर म्हणजे इंजिन साईडचा जो प्रमुख आहे तो फक्त इंजिन साईडचा प्रमुख असतो. आणि त्याचा फक्त इंजिनियर होण्याचा एक प्लस पॉईंट असा आहे की त्याला समजा शिपवरचं काम थांबवायचं म्हणलं तर त्याला त्याच्या मरीन इंजिनिअरिंगच्या बॅकग्राऊंडवरती किंवा मेकॅनिकल इंजिनिअरच्या बॅकग्राऊंडवरती त्याला इथे खूप जॉब मिळू शकतात. माझे एक्सपर्टीज तसे इथे काही फारसे कामाचे नाही. त्यामुळे आता इथे काय करायचा असा प्रश्न मला स्वाभाविक पडतो. डाऊन द लाईन 3-4 वर्षात काहीतरी ट्रान्झिशन फेस करून इथे काही करता येईल का असा प्रयत्न सध्या माझा चालू आहे. पण जर घरच्यांनी विचारलं नसतं तर वयाची कदाचित 60-65 पर्यंत मला शिपवर काम करायला नक्की आवडेल आणि तशी त्यांनी तयारी दाखवली तर मी करीन सुद्धा. असं एक साधारण आत्ता हे आहे. कारण एक तर 20 वर्ष एखाद्या कामात घालवल्यानंतर तुम्ही तिथे युज टू झालेले असतात. तिथले प्लस पॉईंट्स तुम्हाला दिसायला लागलेले असतात, तिथले निगेटिव्ह पॉईंट्सची तुमची तयारी झालेली असते. सो मी कंपन्या खूप बदलल्या आहेत, पण मी मर्चंट नेव्हीतच काम करायची माझी इच्छा आहे. पुढे कसं काय होतं ते बघू. हे मी काय सांगतोय कारण आपल्यापैकी खूप कदाचित आपल्या माहितीतही असतील मर्चंट नेव्हीमध्ये लोक असलेली किंवा आपल्या मुलांना आपल्या नातेवाईकांपैकी कोणाला जायचं असेल तर एक साधारण आउटलुक मिळावा म्हणून हे सगळं सांगतोय. आणि हा एक्सपिरियन्स हा पर्सन टू पर्सन ऐकूनच कळतो. तो ब्लॉगवरती वाचून गुगलवरती वाचून किंवा पुस्तकात वाचून असा कळू शकत नाही. त्यामुळे मी हे जे काय सध्या परिस्थिती आहे आणि घरचं कसं वातावरण आहे आणि काय मी माझ्या नोकरीच्या कुठल्या टप्प्यावर हे सांगायचा प्रयत्न करतो.
जहाजाचा परत एकदा मी कामाच्या स्वरूपाकडे येतो. जगातला जवळजवळ 90 ते 95% व्यवसाय हा शिपिंगमधनं चालतो. म्हणजे मालाची ने-आण जी आहे ती 90 ते 95% जहाजांमधनं चालते. कोविडमध्ये खूप कमी सेक्टर्स अशी होती की जी पूर्ण बंद होती. त्यातलं मर्चंट नेव्ही किंवा मरीन सेक्टर असं आहे की जे पूर्णतः बंद नव्हतं. कोविडमध्ये ज्या आम्ही शिपवर अडकलो होतो त्या शिपवर घरी यायला मिळालं नाही, म्हणून मी जवळजवळ 13 महिने त्या शिपवर काढले. जेव्हा इंडियामध्ये लॉकडाऊन लागलं 17 मार्च 2020ला, 15 मार्च 2020ला माझं कॉन्ट्रॅक्ट संपलं. 15 मार्च 2020ला मी अर्जेंटिनाला सॅन लॉरेन्झो म्हणून जागा तिथे पोहोचलो होतो. मी उतरून घरी यायची तयारी माझी झाली होती आणि काहीतरी कारणामुळे आम्ही 2 दिवस उशिरा पोहोचलो आणि पोचतानाच त्या दिवशी 17 मार्च ते 31 मार्च एअरस्पेस बंद झाली अशी न्यूज आली. आणि 31 मार्च बंद झाला म्हटल्यानंतर तर मी घरी जायचा प्रश्नच येत नव्हता. आणि मग 31 मार्च येईपर्यंत मी ऑलरेडी समुद्रात होतो. आणि मग मी त्यावेळेस जे सगळ्यात मोठं व्हॉयेज आहे, म्हणजे जे जगात सगळ्यात मोठं व्हॉयेज जे आहे ते 50 दिवसाचं जे चालतं अर्जेंटिनावरनं सिंगापूरवरती, ती मी अप अँड डाऊन कमीत कमी 4 वेळा त्याच्यानंतर पूर्ण केली. बाय द टाइम मी इकडनं निघायचो ते इथे वेगळे रूल असायचे, तिथे मी पोचायचो तर तिथे वेगळे रूल असायचे. आणि मग कधी कधी इंडियन गव्हर्नमेंटने अलाउ केलं होतं, कधी इंडियन गव्हर्नमेंटने अलाउ केलं पण एवढ्याच लोकांना अलाउ केलं. मग त्यांचं ते कोविडचे क्वारंटाईनचे नियम बदलत होते आणि तो इतका अनिश्चिततेचा काळ होता. अर्थात सगळ्यांसाठीच होता, पण बिईंग ॲट सी पूर्ण माहिती नव्हती की काय होतंय, घरच्यांची न्यूज मिळत नव्हती आणि इंटरनेट लिमिटेड होतं त्या अनफॉर्च्युनेटली मला त्या शिपवर. पण मला आता डाऊन द लाईन मला असं वाटतंय की मी शिपवर होतो ती सगळ्यात सेफ जागा होती, कारण आम्ही 13, 14, 20 जणच राहत होतो तिथे मला करोनाची लागण व्हायची काही चान्सच नव्हता. सो आता मला असं वाटतं की जे होतं ते बरं होतं, कारण मला इथे आल्यानंतर काही घरी बसवत नाही. कसं घरी बसणार नाही, एवढं ऑलरेडी मी एकाच जागेत 6-6 महिने पॅक असतो, तर परत ते 4 महिन्यात 4 रूम मध्येच परत पॅक करून स्वतःला घ्यायचं आणि बाहेर कुठं जायचं नाही, मला काही जमलं नसतं. त्यामुळे त्या लॉकडाऊन मध्ये मी इथे नव्हतो हे मला खूप छान वाटतं. आणि आपल्या सगळ्यांचे अनुभव असतील, माझेही अनुभव आहेत की ज्या गोष्टी ज्या वेळेस होतात त्यावेळेस त्याचं खूप वाईट वाटतं. नंतर आपल्याला कळतं की जे झालं होतं ते चांगलं होतं. अर्थात त्यावेळेची कुटुंबियांसाठी आणि आपल्या मित्रांसाठी, बरोबरच्या लोकांच्या कुटुंबियांसाठी जी काही घालमेल होती होतीच, त्यातनं आपण सगळेजण गेलोय. सो मी पहिल्यांदा परत एकदा मुद्द्याकडे येतो. 90-95% जे व्यवहार चालतो याच्यातला मालाची ने-आण याच्यातला हा मर्चंट नेव्ही मरीन शिप्स मधनं चालतो. मरीन इंडस्ट्रीज एक अशी की जी कधी बंद होत नाही, जहाजं कायम चालू असतं. मर्चंट नेव्हीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची जहाजं आहेत. अगदी इंडियाच्या संदर्भात काही बोटावर मोजण्यात कमोडिटी सोडल्या म्हणजे हिरे, सोनं, प्लॅटिनम आणि जे एक्सपेन्सिव्ह गोष्टी आहेत हे सोडलं तर सगळ्या गोष्टी आपण मर्चंट शिप्समधनं इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करतो. सध्या रशियन ऑइल घेण्यासंदर्भात जो खूप मोठा टेरिफचा आणि या संदर्भातला विषय चालू आहे, तर जवळजवळ इंडियात डेली बेसिसवर रशियामधनं ऑइल घेऊन येणारे टँकर्सची संख्या काही हजारांमध्ये आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण रशियातनं ऑइल इम्पोर्ट करतोय आणि त्यासाठीच ते टेरिफ आणि हा सगळ्या त्याचा जो काही इकॉनॉमिक्स आहे तो भाग वेगळा आहे. पण अशी खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या आपण इम्पोर्ट करतो आणि एक्सपोर्ट सुद्धा करतो. सो जहाजांचे त्या अनुषंगाने वेगवेगळे प्रकार आहेत. मी सगळ्यात पहिले जे जहाजावर काम केलं ते मलाही माहीत नव्हतं, म्हणजे आमच्या शिकवण्यातही नव्हतं आलं. मी कार कॅरियरवर काम केलं होतं आणि आपलं पार्किंग स्पेस जशी असते आजकाल मॉलमध्ये तसाच एक वाहता पार्किंग स्पेस असते आणि ती शिप माझी त्यावेळेच्या काळातली सगळ्यात मोठी शिप होती. जवळजवळ 12 मजले पार्किंगचे त्याला होते आणि आम्ही एका वेळेला कॅरी करताना 6,500 कार्स कॅरी करायचो पाण्यातनं. आणि ती शिप जी होती ती NYK म्हणून जपानमधली खूप मोठी कंपनी आहे, जे सुरुवात त्यांची कार कॅरियर मध्ये झाली. आता त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे शिप्स आहेत, त्यांची सगळ्यात मोठी शिप त्यावेळेची ती होती. आणि आम्ही जपान, साऊथ कोरिया आणि चायनामध्ये कार्स लोड करायचो आणि US वेस्ट कोस्टला सिॲटल, पोर्टलँड, US वेस्ट कोस्ट आणि मग मेक्सिको आणि मग परत मेक्सिकोत सेकंड हँड कार लोड करायचं आणि त्या वाटत मी डिस्चार्ज काढत परत US ईस्ट कोस्टला यायचं आणि US ईस्ट कोस्टला कार्स लोड करायचा, त्या युरोपमध्ये घेऊन जायचा, युरोपमध्ये कार घ्यायचा, त्यामध्ये जपानमध्ये सोडायचं, जपानमध्ये नवीन कार घ्यायची, असं आम्ही
गोल गोल फिरायचो त्या शिपवरती. ती कार कॅरियर होती. त्याच्यानंतर क्रूड ऑइल वाहून नेण्यासाठी म्हणून ऑइल टँकर्स येतात. आता ऑइल टँकर म्हणजे हे समुद्रातलं बेसिकली तुम्ही जे काही विचार कराल ते सगळं अजस्त्र आहे. माझी मागची शिप जी आता मी जी शिपवरनं आलो ती बल्क कॅरियर होती. म्हणजे बल्क कॅरियर म्हणजे ड्राय मध्ये देतो. म्हणजे समजा गहू असते तर ते बॅग मध्ये नसतात, ते ओपन असतात आणि ते होल्ड्स मध्ये पॅक केले जातात, भरले जातात आणि तो तसा गहू घेऊन जायचा, तो जिथे जातो तिथे काढायचा. तर मी आत्ता जी शिप जी केली ती जवळजवळ 1,25,000 टन कॅरी करणारी एका वेळेस एवढी मोठी शिप होती. त्याचं इंजिन म्हणलं तर आपल्या साधारण बिल्डिंगचं साधारण 4 ते 5 मजले भरतात एवढं त्याचं इंजिन आहे. म्हणजे मला सांगायचं असं की हे सांगितल्यानंतर तुम्हाला आयडिया की किती सगळं अजस्त्र आहे. आणि ह्या अजस्त्र शिप सुद्धा त्या समुद्रात लिटरली काडेपेटीसारख्या बुडतात जर चुका झाल्या तर. एवढी त्या समुद्राची पॉवर आहे. म्हणजे आपण आजकाल फेसबुकवर बघत असाल की खूप सारे व्हिडिओ येतात की बघता बघता शिप पाण्यात गेली. टायटॅनिक मूवी सुद्धा आपण बघितली असेल. तर ते आपल्याला असं वाटतं की आपण निसर्गाच्या पुढे खूप आहोत, तर तसं काही नाहीये. निसर्गाची आणि विशेष करून पाण्याची पॉवर खूप जास्त आहे, जी मी खूप जवळनं अनुभवलेली आहे. आता पॉवरवरनं विषय आला म्हणून मी एक छोटासा अनुभव सांगतो. तसा फार काही चांगला अनुभव नाहीये, पण तरी पॉवर कशी असते. मी ज्या शिपवर होतो सेकंड मेट म्हणजे ह्याच्या खाली 2 रँक, त्या शिपवर 2-3 लेबर लोक वेदर खराब झालं म्हणून काही चेक करण्यासाठी डेकवर गेली होती. त्याची सिस्टीम आहे, तिथे SOPs आहेत की अशा परिस्थितीत कसं बाहेर जायचं, त्याच्या चेकलिस्ट आहेत, कसं काम करायचं, परत कसं यायचं, ते सगळं त्यांनी फॉलो केलं होतं. समजा या साईडनी वेव्ह असतील तर मध्ये त्याला बॅरियर तयार करून तुम्ही या साईडनी शिप डेकवरती जायचं आणि परत यायचं, असं त्याचं एक बेसिक आयडिया आहे. त्यांनी तसंच फॉलो केलं. एक अचानक रोग वेव्ह आली आणि हे माझ्याबरोबर जो दुसरा ऑफिसर काम करणार आहे त्यांनी डोळ्यांनी बघितलं आणि हे डोळ्यांनी त्यांनी बघताना त्याची काय परिस्थिती झाली असं मला कळू शकतं. मी त्यावेळी झोपलो होतो, रेस्ट घेत होतो. त्या एका वेव्ह बरोबर 3घही जण पाण्यात गेले आणि त्यातले 2 जण दुसऱ्या वेव्हनी परत आले आणि तिसरा आलाच नाही. 2 जण जे आले ते खूप सारे फ्रॅक्चर्स घेऊन आले. सो पाण्याची शक्ती आपण इमॅजिन करू शकत नाही एवढी आहे. ते 2 जण परत आले, त्यातल्या एकाला 16 म्हणजे जस्ट खाली गेला आणि दुसऱ्या लाटेने खाली आला. एवढं साधं तसं समुद्रासाठी ते होतं. पण एकाला 16 फ्रॅक्चर्स आणि दुसऱ्याला जवळजवळ 21 फ्रॅक्चर्स रिब्सला. आणि त्या परिस्थितीत आम्ही मेडिकल इव्हॅक्युएशन करू शकलो नाही. डाऊन द लाईन पुढच्या 6 तासांनी त्यांचं इव्हॅक्युएशन झालं. त्यातला एक जण होता तो तिथे 1.5 महिने राहून तो तिथे गेला. आणि असे अनुभव खूप आहेत. सांगायचा मुद्दा असा की पाण्याची शक्ती एवढी जोरदार आहे की आपण इमॅजिन करू शकत नाही. पाण्यामुळे एवढे जाड पत्रे मी फाटलेले मी बघितलेले आहेत. पाण्याचा सारखा मारा होऊन पाण्याचा एखादी लाट आली तर त्याचा जवळजवळ फोर्स हा नॉमिनल फोर्स हा 100 ते 150 टनाचा असतो. म्हणजे एक साधं पाणी मारलं गेलं, 3 मीटरच्या लाटेचं पाणी मारलं गेलं. आजकाल ते आपण व्हिडिओज हे पण खूप बघतो की लोक समुद्रावर खेळायला म्हणून गेली आणि बघता बघता पाण्यात गेली. तर त्याचा फोर्स वजनाचा तर आहेच, पण त्याचा स्पीडचाही एवढा फोर्स आहे की आपल्याला खरंच त्याचं काय त्या याची ग्रॅव्हिटी कळत नाही त्या शक्तीची. त्यामुळे पाण्याची खेळ करायला जाऊ नये. जर बीचवर सांगितलं असेल की या बीचवर खेळू नका तर बीचवर खेळू नये. बीच संदर्भात माहिती नसेल तर त्या बीचवर खेळायला जाऊ नये. भरती ओहोटीच्या वेळात माहिती करून घ्याव्यात. भरतीच्या वेळेत नेहमी खेळायला जायचं असेल तर ओहोटीच्या वेळेत खेळायला जाऊ नये. एक साधारण असतात, पण आपण काय होतं की त्या आनंदाच्या ओघात आपण ते सगळं विसरून जातो. आणि विशेष करून फक्त तरुण असतील तर ते होतच. फॅमिली असेल तर गोष्टी होत नाही, पण तरुण असतील तर. त्यामुळे आपण कधी ऐकिवात असं आलं तर आपल्या लोकांना सांगायचं. मी खूप जवळनं बघतो त्यामुळे मला याची कल्पना आहे. मी वेगवेगळे प्रकार मी सांगितले. याच्यात बल्क कॅरियर आली म्हणजे जे ड्राय कार्गो बल्कमध्ये वाहून येतात. क्रूड ऑइल टँकर आले. आजकाल आपण कंटेनर्स पण बघत असाल. आजकाल कंटेनरची काय म्हणू आपण व्याप्ती आणि टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली की एखादा तुम्ही मोठा ट्रक बघता इथे, तो 40 फुटाचा जो ट्रक असतो त्याच्यावर एक कंटेनर बसतो. आजकाल अशा कंटेनर शिप्स आल्यात की जे ऍट अ टाइम 20-20 हजार कंटेनर कॅरी करतात. म्हणजे तुम्ही कल्पनाही करू शकत नाही याच्या पलीकडे सगळं जग गेलेलं आहे. म्हणजे मी पण कल्पना करू शकत नाही की मी 20,000 कंटेनर कॅरी करणाऱ्या शिपवर काम करू शकतो का. कारण माझी तयारी वेगळ्या शिपच्या पॅटर्न मध्ये झाली. पण कधी वेळ आलीच तर मग मला त्यासाठी वेगळं ट्रेनिंग घ्यावं लागेल. मला त्यासाठी वेगळा डेडिकेटेड टाइम द्यावा लागेल. मला त्यासाठी सिम्युलेटरवर काम करावं लागेल. मला सिम्युलेटरवर मी तिथे कॅप्टन म्हणून काम करू शकतोय प्रूव्ह करावं लागेल. मग मला तिथे जाता येईल. या वयाला येऊन सुद्धा, या एजला येऊन सुद्धा.
सो इतकं ॲडव्हान्स झालेलं आहे सगळं. त्यामुळे कंटेनर आहेत, कंटेनर कॅरियर आहेत, कार कॅरियर आहेत, बल्क कॅरियर आहेत, क्रूड ऑइल कॅरियर आहेत, केमिकल कॅरियर आहेत. आपण इंडिया खूप मोठ्या प्रमाणात पाम ऑइल आपण इम्पोर्ट करतो थायलंड आणि इंडोनेशियामधनं. सो ते कॅरी करणारे जे शिप्स आहेत त्या केमिकल टँकर्स आहेत. अजून कॅटल कॅरियर पण अजून आहे. कॅटल कॅरियर म्हणजे जिवंत प्राणी वाहून नेणार. म्हणजे आपल्याकडनं दुबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेळ्या मेंढ्या कापण्यासाठी म्हणजे मांसाहारासाठी म्हणून आपण एक्सपोर्ट करतो. ऑस्ट्रेलियामधनं आपल्या इथे खूप येतात, आपल्या इकडनं ब्राझीलमध्ये खूप जातात. सो असे वेगवेगळ्या प्रकारची जहाज आहेत. तुम्हाला एक आयडिया यावी म्हणून सांगतोय. एक वेळ अशी होती की या सगळ्या शिप्सवर जवळजवळ एका वेळेला 30 ते 40 माणसं काम करायची. आता ऑटोमेशनमुळे ते ऑटोमेशन शापैकी वर्धन आहे असं मला वाटतं. कारण त्या ऑटोमेशनमुळे माणसं कमी होत आता ती 20 वर आली आहेत. आणि एखादा माणूस जरी त्यातला आजारी पडला किंवा त्यावेळेस तो उपलब्ध होऊ शकला नाही तर त्या कामाचं प्रेशर काय येतं याची कल्पना आता मला कॅप्टन झाल्यावर येते. कारण जे काम 6 जणांनी करायचं ते 4 जण करत असतील किंवा 4 जणांनी करायचं 2 जण करत असतील. पण लोकांची संख्या कमी कमी होत गेली, जागा ऑटोमेशननी घेतली. कदाचित हळूहळू अजून माणसं कमी होऊन ते 10-12 वर यायची शक्यता आहे. ऑलरेडी अशा खूप साऱ्या कंपन्या आहेत की मोठी मोठी जहाजं मी जे कंटेनरशिप सांगितल्या 7,500-7,000 8,000 9,000 कंटेनर्स कॅरी करण्यापेक्षा ती नॉमिनल गोष्ट आहे. 10-12-15,000 ही मिड रेंज आहे. 10-15,000 शिप कंटेनरशिप कॅरी करणाऱ्या बऱ्याच कंपन्या असतात की ज्यांच्यावर 12 आणि 13 माणसं आहेत फक्त. आणि ते एवढी मोठी शिप ते 13 जण हँडल करतात. आणि ते कसे करतात ते त्यांनाच माहिती. पण आत्ता माझ्या इथे 20-21 माणसं असतात. ती 20-21 माणसांनाच ती किती कमी पडतात, ती किती कमी मॅनपॉवर आहे. आणि हे ऑटोमेशनमुळे आणि आता याच्या पुढे AI मुळे हे होत जाणार आहे. ज्यांना तिथे काम करायचं आहे त्यांना त्याची कल्पना येते की ऍक्च्युअल माणसं असणं किती गरजेचं असतं त्या ऑटोमेशनपेक्षा. पण माणसांचा खर्च सगळ्यात नेहमी जास्त असतो, माणसं ठेवायचा, पगाराचा, त्यांचा खाण्यापिण्याचा. त्यामुळे ओनर्सच्या दृष्टीने त्यांचं बरोबर आहे ही गॅप कधी भरून न निघणारी आहे. त्यामुळे हे द्वंद्व ओनरच्या साईडनी आणि एम्प्लॉईच्या साईडनी कायम चालू राहणार. पण परिस्थिती अशी आहे की आता ह्याच्या पुढे शहाण्याने मर्चंट नेव्हीमध्ये जाऊ नये. कारण तिथलं प्रेशर, तिथलं डेडलाईन्स कॅरी करण्याचं प्रेशर हे इतकं प्रचंड आहे की एखादा नाजूक मनाचा माणूस असेल तो तिथे काही सर्व्हाइव्ह करू शकेल असं मला वाटत नाही. तसंही नाजूक मनाचा माणूस समुद्रात सर्व्हाइव्ह करू शकत नाही. प्रचंड पेशन्स लागतो समुद्रात, प्रचंड धाडस लागतं. आणि जे काही अंगावर येईल, जे काही काम पडेल ते करण्याची तयारी लागते. तिथे मी हे म्हणू शकत नाही की मी कॅप्टन आहे, मी करू शकत नाही, मी करणार नाही. त्यामुळे ही तयारी सगळी असल्याशिवाय माणसाने समुद्रात जाऊ नये. अर्थात माझा अनुभव असाही आहे की जे तुम्हाला शिकायची इच्छा नाही किंवा जे तुम्ही शिकलेले नाहीत तेही समुद्र तिथं तुम्हाला शिकवतो. मला समुद्राने अशा खूप गोष्टी शिकवल्यात. फक्त तुमची शिकायची तयारी पाहिजे. आणि एक पॉईंट असा येतो की तुम्हाला सर्व्हायव्हलसाठी म्हणून शिकावंच लागतं. म्हणजे मी समुद्रात जायच्या आधी मी पूर्ण व्हेजिटेरियन होतो, मी नॉनव्हेज खायचो नाही. पण मी एका लायनरशिपवर काम केलं जिथे फिलिपिनो क्रू होता. रशियन आणि युक्रेनियन आणि इंडियन आणि श्रीलंकन असे मिक्स ऑफिसर होते. आणि कुक जो होता तो फिलिपिनो होता पण तो इंडियन खाणं बनवायचा. त्यात सुद्धा मी आणि 2 जण आम्ही व्हेज होतो. त्यामुळे फिलिपिनो कुकनी बनवलेलं इंडियन व्हेज खाणं हे जवळजवळ 6-7 महिने सहन करायचं. मी म्हणल्यापेक्षा आपण हे जो बनवतो ते खायला लागू. एक दिवस मनाची तयारी करून मी नॉनव्हेज खायला लागलो. आणि मग त्याच्यानंतर माझे दिवस तिथे सुखाचे गेले. आता मी व्यवस्थित नॉनव्हेज खातो, खायला लागतो. त्यामुळे समुद्राने अशा बऱ्याच गोष्टी मला शिकवल्या आहेत. माझी आई आणि घरचे माझे पूर्ण सगळे व्हेजिटेरियन आहेत. अजूनही मी त्यांचा ओरडा खातो. पण ज्या गोष्टी कामाच्या अनुषंगाने करायला पाहिजेत त्या करायला पाहिजेत. नाहीतर मग मला अवघड झालं असतं तिथे. म्हणजे मी दरवेळेस शिपवर गेलो की माझं साधारण 7-8 किलो वजन कमी होतं, चांगलं सगळं खाऊन पिऊन सुद्धा. जर मी फक्तच व्हेज खात असतो तर मी कदाचित कृश होऊनच परत आलो असतो. त्यामुळे जे आहे ते सध्या चांगलं चालू आहे. जहाजावरचा दिनक्रम हे साधारण जहाजाचे 24 तास जे आहेत ते 3 ऑफिसरमध्ये नेव्हिगेशन म्हणजे ऍक्च्युअल शिप चालवणे या अनुषंगाने 3 ऑफिसर्समध्ये 8 तासाच्या ह्यानी काय म्हणू डिवाइड केलेले आहे. मी आता कॅप्टन असल्यामुळे मला नेव्हिगेशनल वॉच ठेवावी लागत नाही. नाहीतर आधीच्या रँकपर्यंत एक ऑफिसर सकाळी 4 वाजता येतो ते 8 पर्यंत नेव्हिगेशन करतो.
दुसरा येतो ते 8 वाजता येतो, तो 12 पर्यंत करतो. तिसरा येतो ते 12 ते 4 करतो. 4 ते 8 संध्याकाळसाठी पहिला जो येतो तो परत 4 ते 8 येतो आणि असं राऊंड द क्लॉक काम चालतं. आणि कॅप्टनला अशी काही नेव्हिगेशनल वॉच ठेवावी लागत नाही. हे जसं डेक साईडला किंवा नॉटिकल साईडला तसंच इंजिन साईडलाही आहे. दिनक्रम हा समुद्रात फिक्स असतो. पोर्टला आलं की जे जसं काम पडेल तसं काम करावं लागतं, त्याला टाईमचं लिमिट नाही. म्हणजे मी कुठल्याही वेळेस कधीही कसाही झोपलोय, 1.5 तास झोपलोय, कामाला उठलोय, परत झोपलोय, परत 1.5 तासासाठी, कारण ती जी कामाची जी गरज आहे त्यानुसार काम करावं लागतं. सो असं कोणाचं असेल की टिपिकल पुणेरी लोकांचं असतं की दुपारी 1 ते 4 मी झोपणार म्हणजे झोपणार, असं कोणाचं असेल तर त्यांनी त्या ठिकाणी कामाला जाऊ नये. अर्थात कामाला गेल्यानंतर मी पण पुणेरीच आहे, पण कामाला गेल्यानंतर आपली इच्छा असेल तर सगळ्याची सवय होते. सो मला आता समजा मी इथे घरी आहे तर मला कधी उशिरा झोपावं लागलं आणि सकाळी लवकर उठावं लागलं तर ते मला जमतं. इथे मी बघतो की मध्येच तो मुद्दा आला होता की 70 तास आठवड्यात काम करणे, याच्यावरनं खूप मोठा इथे भेटलं होतं. मी म्हटलं की आमच्यासाठी तर म्हणजे मरीन लोकांसाठी, मर्चंट नेव्हीच्या लोकांसाठी कोणी बोलायलाही तयार नाहीये. आमच्या इथे नियम सगळे आहेत, पण ते फक्त कागदापुरतेच आहेत आणि ते कागदावरतीच कंप्लाय करायचे असं आम्हाला रितसर सांगितलं जातं. बाकी तुम्ही जे काही पडेल ते काम करायला लागतं. आणि असं कोणी चुकून म्हणलं की मला हे जमत नाहीये किंवा एवढा का तास मी काम करणार नाही, तर एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक समुद्रात यायला इच्छुक आहेत की त्याला कदाचित दुसऱ्या पोर्टवर घरी पाठवलं जातं. त्यामुळे तिथे कामाला काहीही वेळेला काहीही बंधन नाही, कामाला लिमिट नाही. म्हणजे मी ऍट टाइम्स असंही झालंय की मी इथल्या 2 वाजता मी घरी सांगून झोपलो की आता मी झोपतो आणि पुढच्या 2 तासात मी परत कामाला लागलो आणि मी घरी फोन केलाय आणि घरच्यांना असं वाटतं की आता तू म्हणलं असं मी झोपायला जातोय म्हणून, पण ते कसं काय, मी म्हटलं अगं इथे तू ते काही विचारू नकोस, कारण कुठली इमर्जन्सी कधी येईल. आणि कॅप्टन झाल्यानंतर मला आधी असं वाटायचं की मी कॅप्टन कधी होईल, कारण मग मला ते मी वेळेशी बांधलेलो नाहीये. आता मला असं वाटतं की मी वेळेशी बांधलो होतो ते बरं होतं, कारण आता माझ्या कामाला काही लिमिटच उरले नाही. कारण जो जागा माणूस आहे त्याला काही शेवटची अथॉरिटीशिपवरची मी आहे, तर त्याला कधी काही लागलं तर तो वेळेचा विचार न करता मला फोन करतो. मग ते रात्रीचे 2 असू देत, दुपारचे 2 असू देत, पहाटेचे 4 असू देत, तर दुपारचे 3 असू देत. सो मला आता असं वाटतं की मी आधीच ते ग्रास इज ऑलवेज ग्रीनर ऑन द अदर साइड म्हणतात ते आता मला वेळोवेळी त्याचं हे येतं की मी आधी होतो ते बरं होतं. लहानपण डेगा देवा मुंगी साखरेचा रवा म्हणतात, ते अगदी खरं आहे त्या बाबतीत. त्यामुळे वेळेचं असं काही बंधन नाही, मला काही तिथे दैनंदिन शेड्यूल असं काही नाही. जी बाकीची लोक आहेत त्यांना त्यांचं शेड्यूल आहे, पण ते सुद्धा त्यांना फक्त समुद्रात आहे. पोर्टला आल्यानंतर त्यांना असं काही शेड्यूल नसतं. एक टेंटेटिव्ह शेड्यूल आहे, नाही असं नाही, पण ते तिथलं काम कसं चाललंय या बेसिसवर आहे. शिपिंगची जबाबदारी किंवा कॅप्टन म्हणून माझी जबाबदारी, एकदा माल जहाजावर आला की तो पुढच्या पोर्टला पोहोचवेपर्यंत माझी जबाबदारी आहे. त्यामुळे ते जहाज तिथे नेऊन पोर्टला लावणं, तिकडनं माल उतरवला जातोय की नाही इथपर्यंत जबाबदारी माझी, त्याच्या पुढे मालाचं काय होतं याची जबाबदारी माझी नाही. त्यामुळे माल उतरवत असताना किंवा लोड करत असताना सुद्धा मला काळजी घ्यावी लागते, कारण येणारा माल माझ्याकडे येणार आहे. त्यामुळे तो येतोय तो व्यवस्थित आहे की नाही त्यासाठी मला सिस्टीम उभी करावी लागते. आणि जाणारा माल जातोय तो व्यवस्थित आहे की नाही, कारण तिकडे गेल्यानंतर असं खूप वेळ येतं की क्लेम्स येतात आणि मग ते शिपिंगवर टाकले जातात की हे शिपिंग मध्ये झालेला डॅमेज आहे. सो त्या अनुषंगाने सुद्धा आता बेसिकली माझं जे काम, माझं कॅप्टन म्हणून काम आहे ते कंप्लायन्स, लॉ, फायनान्शियल आणि इकॉनॉमिक्स, जहाजाचं इकॉनॉमिक्स या दृष्टीने आहे. डे टू डे काय म्हणू आपण, डे टू डे बिझनेसमध्ये मला फार इंटरफिअर करावं लागत नाही. त्यासाठी खालची जी रँक आहे चीफमेट ती तो सगळं बघतो. अर्थात कंट्रोल मला ठेवावा लागतो, स्पेशली ॲट सी आणि मेंटेनन्स आणि या दृष्टीने. पण माझं समुद्रात महत्वाचं काम म्हणजे जहाजाचं नेव्हिगेशन आणि वेदर कसं आहे या दृष्टीने चेक करणे. सो वेदर हा एक मोठा फॅक्टर आहे आणि वेदरवरच सगळं माझं काम अवलंबून आहे. म्हणजे निसर्गावर 100% काम अवलंबून आहे. आता ऑटोमेशन आणि टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स झाली की पुढच्या जवळजवळ 8 ते 10 दिवसाचं वेदर मला 99% ॲक्युरेसी पर्यंत मिळतं. पण अगेन नेचर आहे, माझे खूप सारे अनुभव आहेत की आपण इकडनं ट्रॉपिकल रिव्हॉल्विंग स्टॉर्म येतं म्हणून आपण ऑल्टर करून दुसऱ्या रूटनी जायला बघतो आणि ते ट्रॉपिकल रिव्हॉल्विंग स्टॉर्म नेमकं वळून तुमच्याच दिशेला येतं, मग परत तुम्हाला उलटं फिरून दुसऱ्या दिशेने जावं लागतं. असं खूप सारे अनुभव आहेत. पण अगेन निसर्ग आहे तो त्याच्या मर्जीने चालतो, तो सायन्सनी चालतो. सो पण ऑटोमेशन आणि याचा खूप फायदा होतो
वादळाची दिशा दशा आणि त्याची परिस्थिती खूप आधी कळते. त्यामुळे आधी जे सीफेरर्स होते त्यांचे जे प्रॉब्लेम्स होते ते आता फारसे येत नाही. तरी सुद्धा बऱ्याच वेळा असं होतं की काही ठिकाणी लोकल स्टॉर्म्स डेव्हलप होतात आणि जे डेव्हलप होतात ते लिटरली विदिन 2 ते 3 तासात डेव्हलप होतात. आणि ती 2-3 तासात डेव्हलप झाल्यानंतर त्याला अनुभवी कॅप्टनच पाहिजे. म्हणजे मलाही अजून त्या गोष्टी कळत नाहीत. काही काही कॅप्टन असेल की त्यांना फक्त वारा आणि टेम्परेचर आणि ह्याच्यावरनं कळतं की आता इथे लोकल स्टॉर्म डेव्हलप होतं आणि ते काय त्यांचा मार्ग बदलतात. पण हा अनुभवाचा भाग आहे. काही जागा खूप नोटोरियस आहेत अशा की जिथे लोकल स्टॉर्म विदिन 2-3 आवर्स डेव्हलप होतं आणि तुम्हाला तिकडनं पळ काढावा लागतो. पण अदर दॅन दॅट त्या जागा सोडल्या तर बाय अँड लार्ज ट्रॅकिंग वेदर ट्रॅकिंग खूप ॲडव्हान्स स्टेजमध्ये आहे. म्हणजे आपल्या इथे आपण ते मराठीत काय म्हणतो विसरलो मी त्याला, जे वातावरणचं हे सांगतात त्यांचा अंदाज नेहमी चुकतो. पाऊस पडतो म्हटलं तर पाऊस कधीच पडत नाही. पण तसं काय म्हणतात हा हवामान खातं, तर ते तिथे समुद्रात तसं होत नाही. लकीली 99% त्याचं करेक्शन आहे. इथल्यासारखं नाही. मला अजून एक प्रश्न विचारतात लोक आणि जो खूप स्वाभाविक आहे की इथे जसा पाऊस पडतो तसा समुद्रात पडतो का? नाही, स्वाभाविक समुद्रात डीप सी मध्ये असा पाऊस पडत नाही. आपल्या इथे पाऊस पडतो स्पेशली मुंबई किंवा पश्चिम महाराष्ट्रात, कारण त्याला अडवायला जागा आहे आणि तो पाऊस वरती जाऊन पडतो. समुद्रात अडवायला जागा काहीही नाही. त्यामुळे समुद्रात एका जागी थांबून ढग जमून पाऊस पडलाय क्वचित होतं आणि झाला तरी तो भरपूर पाऊस असतो. जो पाऊस आम्हाला लागतो मोस्टली तो बंदरांना लागतो, कारण अगेन तिथे बिल्डिंग आणि मानवनिर्मित जे काही आहे त्याच्यामुळे पाऊस अडतो आणि पाऊस पडतो. पण समुद्रात खूप कमी पाऊस असा पडतो, कारण जिथे पाऊस तयार होतो तिथेच तो कसा पडेल असंही एक विनोदाचं ह्याच्यात मी उत्तर देतो लोकांना. पण तसं नाहीये. समुद्राच्या ह्याच्यात अजून एक मोठा फॅक्टर जो आहे तो म्हणजे वारे. आपण इमॅजिन करू शकणार नाही इतके ह्यूज प्रमाणात किंवा इतक्या मोठ्या गतीने वारे समुद्रात वाहतात. आणि समुद्राचा आणि शिपचा सेफ्टीचा भाग जो आहे तो सगळा फक्त ठरवणारा एक महत्वाचा फॅक्टर जो आहे तो वारे. म्हणजे मी ॲट अ टाइम अलास्का आणि त्या ह्याच्यात एरियामध्ये लिटरली रेकॉर्ड केलेल्या ह्याच्यावर 200 किलोमीटर पर आवर चे वारे मी फेस केलेले आहेत. आणि त्याला काहीही सीमा नाही. म्हणजे निसर्गाचा जेव्हा पोएटिक भाषेत शब्द वापरायचा तो कोप होतो तेव्हा कसा होतो हे मी खूप जवळनं बघितलं अर्थात, आणि तिथेच काम करत असल्यामुळे स्वाभाविक आहे ते बघणारच. पण अनइमॅजिनेबल आहे सगळं. म्हणजे मी निसर्गाचे खूप विविध रूप बघितलेली आहेत. मी तिथे समुद्रात एक वेळ अशी होती याच्या आधीच्या रँकला की मी रोज 4 वाजता काम करायचो. त्यामुळे रोजचा सूर्योदय मला बघायला मिळायचा आणि रोजचा सूर्यास्तही बघायला मिळायचा, कारण मी संध्याकाळी 4 ते 8 काम करायचो. पण मी एकही दिवस आजपर्यंत मी त्या सूर्योदय आणि सूर्यास्ताला कंटाळलेलो नाही. रोजचा सूर्योदय आणि रोजचा सूर्यास्त वेगळा वाटतो. तुम्ही अगदी त्याच दिशेला, म्हणजे मी ए पॉइंट टू बी पॉइंट वेस्टर्नली चाललो असेल तरी मला सूर्योदय आणि सूर्यास्त एकाच दिशेला दिसणार आहे, एकाच डिरेक्शन मध्ये शिपच्या अनुषंगाने. तरीही मी आजपर्यंत तो सूर्यास्त कंटाळवाणा किंवा सूर्योदय कंटाळवाणा मी बघितलेला नाही. त्यामुळे निसर्गाकडे ही जी वैविध्यतेने देण्याची जी काय म्हणू आपण उदारता आहे ती तिथे मला खूप जवळनं अनुभवायला मिळाली. आणि म्हणूनच मी म्हणतो की मला त्यांनी शिकवलं पण खूप. तिथे रोज रिपीट मोडवर काही होत नाही. रोजचा दिवस वेगळा असतो, रोजचे चॅलेंजेस वेगळे असतात, रोजचे प्रश्न वेगळे असतात आणि त्याची उत्तरे रोजची वेगळी आहेत. मला हा पण एक प्रश्न खूप वेळा विचारला जातो की कुटुंबापासून दूर राहण्याचा मानसिक ताण तुम्ही कसा सहन करता. तो स्वाभाविक आहे. मानसिक ताण वेळोवेळी येतो जेव्हा विशेष करून घरी काही गोष्टी घडलेल्या असतात किंवा घडणार असतात. पण ओव्हर द पिरियड असं झालंय की मला हे कळलं की ज्या ठिकाणी तुम्ही फिजिकली प्रेझेंट नाही त्या ठिकाणी तुम्ही काहीही करू शकत नाही. आणि एका लिमिट नंतर तुम्ही ते करायलाही जाऊ नये. आपल्याला आपली माणसं आहेत म्हणून प्रेमाच्या भावनेतनं किंवा काय म्हणू आपण भीतीतनं सुद्धा आपण बऱ्याचशा खूप गोष्टी कंट्रोल करायला जातो, पण त्यांनी काही फायदा होत नाही. त्यांनी झालीच तर प्रॉब्लेम होतात असा माझा अनुभव आहे. त्यामुळे समुद्रात जायचं म्हटलं की मी ही मनाची तयारी करून जातो की आता आपण इथलं सोडून जातोय, आता इथं जे होणार आहे ते इथली जी डेडिकेटेड माणसं आहेत. मध्ये माझा भाऊ आहे, आज आलाय बरोबर, सौमित्र वितकर, तो आहे, माझी बायको आहे, माझी आई आहे, वडील आहेत. ते जे म्हणतील ते जसं होणार आहे तसं. सुरुवातीला विशेष करून लग्न झाल्यावर खूप असे प्रॉब्लेम्स व्हायचे जे कुठल्याही घरात होतात. त्या तुम्ही शिपवर जाऊन ते सगळं हँडल करणं मला खूप अवघड व्हायचं. त्या पिरियडमध्ये मी शिकलो की आता आपण इथे नाही तर तिथल्या गोष्टी आपण त्याच्यात मेडल करायला जायचं नाही, त्यात आपण बोलायला जायचं नाही. ते जे करतील ते पूर्व दिशा म्हणायची. जेव्हा आपण घरी जाऊ तेव्हा तिथलं आहे ते बघू. पण हे
जेवढं आपण लवकर शिकतो तेवढं बरं आहे. माझ्याकडे राहून तिथे राहून ह्याचा त्रास घेऊन घेणारी माणसे मी खूप हँडल केली आहेत. आता कॅप्टन असल्यामुळे ते करावं लागतं. त्यांना मी हे सांगतो की तू तिथे नाहीस, एकतर तू इथून घरी जा आणि ते जाऊन सांभाळ, किंवा मग इथे आहेस इथे कामावर लक्ष दे, ते जे होईल ते. बऱ्याच वेळेला असेही प्रॉब्लेम होतात की जवळचा माणूस कोणीतरी इथे एक्सपायर होतो आणि त्या परिस्थितीत जर तुम्ही डीप मध्ये असाल तर घरी येता येत नाही. आत्ताच माझा या शिपवरती झाला, माझ्याबरोबर थर्डमेट होता, त्याचे वडील, आम्ही आफ्रिका वेस्ट कोस्टवरनं ब्राझीलला येत होतो. 8 दिवसाचा पॅसेज होता. डाऊन द लाईन 2-3 दिवसाचा पॅसेज झाल्यानंतर असं कळलं की त्याचे वडील गेले. आणि तो सुरुवातीला म्हणत होता की मला घरी जायचंय. माझ्याकडे एकच ऑप्शन होता की जहाज परत वळवणं, 2 दिवसात शिपवर ते शिप परत घेऊन जाणं आणि त्याला पाठवणं. पण मी त्याला समजवलं की तू आता घरी जाऊन फार काही होणार नाही, सो माईट ॲज वेल आपण असं करू की तू पुढच्या 6 दिवसात पोहोचशील, तिथं तू घरी जाशील याची मी काळजी घेतो, ही जबाबदारी माझी. आणि वडिलांचे जे दिवस करायचे त्यासाठी तू घरी पोहोचलेला असशील. आता जर मला तू जहाज वळवायला लावलंस, मी तुझ्यासाठी करीन, पण जर तू मला फोर्सफुली सांगितलंस, पण याच्यासाठी मला जहाज वळवणे, त्यासाठी करणारी प्रोसिजर, कार्गो, शिपर, चार्टरर, ओनर, पोर्टला जी लोक आहेत ती, जिकडनं मी आलो ती, त्या सगळ्यांना एका लूपमध्ये बसवलं आहे. म्हणजे खरं सांगायचं तर व्यवसायाला एका माणसाच्या असण्याने नसण्याने काही फरक पडत नाही. पण आता तो माझा जवळचा ऑफिसर असल्यामुळे त्या गोष्टी तशा हँडल कराव्या लागतात. म्हणजे स्पष्ट स्वच्छ सांगायचं तर एका माणसासाठी खरं तर मी जहाज फिरवायला नको होतं, पण तो माझा सबऑर्डिनेट आहे, माझा ऑफिसर आहे, तो माझ्यासाठी महत्वाचा आहे, त्यांनी माझ्यासाठी काम केलेलं आहे, तो माझ्यासाठी काम करतो. अर्थात तो माझ्यासाठी काही कंपनीसाठी काम करतो, पण मी इथे त्याचा कॅप्टन आहे म्हटल्यानंतर मी हे सगळं स्पष्ट समजून सांगितल्यानंतर हलक्या फुलक्या भाषेत मग त्याला कळलं. आणि मग तो 2 दिवस, एका दिवसांनी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी माझ्याकडे आला आणि म्हणला सर आपण ते चाललोय ते कम्प्लीट करू. आणि तिथे पोहोचल्यावर आता परवाच त्याचा मला मेसेज आला होता की तुम्ही त्या वेळेस केलं ते बरं केलं, कारण तसंही म्हणलं इथे येऊन मला काही करता येण्यासारखं नव्हतं फारसं. वडील, मी त्याला म्हटलं वडील हॉस्पिटलमध्ये असते तर मी नक्की केलं असतं की तू जाऊन तिथे डॉक्टरांशी बोलून अजून हॉस्पिटलमध्ये हलवून असं काही करता येण्यासारखं असेल तर आपण नक्की करू, पण जर ते आता गेलं तर तुम्ही काय म्हणतो त्याचा विचार कर. अगेन हे तो माणूस त्या परिस्थितीत कसं घेतोय त्याच्यावर अवलंबून आहे. कॅप्टन हे कसं सगळं हँडल करतो, लीडर कसं हँडल करतो याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे माझं प्रोफेशन असं आहे की ते 1+1 2च होतील असं काही नाही. ते 1+1 कधी 0ही होतात, 1+1 कधी 1000ही होतात. ती त्या वेळेची खूप साऱ्या फॅक्टर्सनी बनणारी गोष्ट आहे. सो अशा स्वरूपाची वेळ माझ्यावर आजपर्यंत कधी कर्मधर्म संयोगाने आणि देवाच्या कृपेने आजपर्यंत आलेली नाही की मी इथे शिपमध्ये असताना माझ्या जवळच्यांपैकी कोणी हॉस्पिटलमध्ये सिरियस याच्यात आहे. कारण तीच एक इमर्जन्सी अशी आहे की जिथं तुम्हीच त्या माणसाबरोबर असावे लागतं. पण अशी काही वेळ आजपर्यंत माझ्यावर आलेली नाही आणि ती कोणावरही येऊ नये. पण अशा स्वरूपाचे प्रश्न, खूप चित्रविचित्र प्रश्न येतात. माझ्याबरोबर एक यंग मुलगा होता, एबी होता, आणि तो प्रचंड दारू प्यायचा. आमच्या इथे नो अल्कोहोल पॉलिसी, म्हणजे अल्कोहोल बिलकुल चालत नाही शिपवर असताना. मर्चंट नेव्ही म्हटलं की शिपवर काम करणाऱ्याच्या बाबतीत लोकांच्या खूप भयंकर काहीतरी कल्पना असतात की हे लोक व्यसनी असतात आणि व्हॉट नॉट. मी पुढचं काही सगळं सांगत नाही, पण परिस्थिती ओव्हर द पिरियड खूप बदललेली आहे. कारण आता स्टेक्सला लागणारी जी पैशांची अमाऊंट आहे ती एवढी आहे की एखाद्या दारुड्या माणसासाठी ते स्टेकला नाही लावताय. त्यामुळे कंपन्यांनी सरसकट, बहुतेक 99% कंपन्यांनी नो अल्कोहोल पॉलिसी केलेली आहे. शिपवरती दारूचा एक थेंबही येत नाही, चालतही नाही. फक्त शिपवरतीच नाही तर मी बाहेर जाऊन प्यायलो तरीही चालत नाही. आणि अशा परिस्थितीत जर मी प्यायलो असं काही झालं आणि त्याच्यामुळे एखादा ऍक्सिडेंट झाला, मी स्पष्ट का सांगतोय, खरं तर विषय आपण ओपनली बोलत नाही, पण लोकांचे एवढे मिसकन्सेप्शन आहेत मर्चंट नेव्हीच्या बाबतीत की लोक व्यसनी असतात वगैरे. असं काही नाहीये, कारण एवढं मोठं जहाज चालवायचं म्हटल्यानंतर व्यसनी लोक करू शकत नाही. जुन्या काळी होतं का तर हो होतं, असं होतं, पण तेव्हाचे स्टेक्स कमी होते. तेव्हाचा कॅप्टन हा राजा असायचा, आताचा कॅप्टन हा राजा नाही, तो फक्त एक सर्कस चालक आहे. त्यामुळे तसं म्हणालेलं गेलं कारण एवढे स्टेक्स हाय आहेत त्याचे. सो नो अल्कोहोल पॉलिसी आहे पूर्ण. तर माझ्याबरोबर एक माणूस होता, यंग होता मुलगा, साधारण 23-24 वर्षाचा होता, आणि त्याचे आणि त्याच्या बायकोचे नुकतंच लग्न झालं होतं. आणि त्यावेळेस मी चीफमेट होतो, मराठीच होता, मुंबईचा होता, आणि त्याचे काहीतरी इश्यू झाले होते आणि तो खूप दारू प्यायचा शिपवरती. मी काय काय स्वरूपाचे प्रश्न येतात आणि ते काय काय हँडल करावे लागतात म्हणून मी सांगतोय, गॉसिप म्हणून नाही.
तर मराठी होतं म्हणून कॅप्टननी मला सांगितलं त्याच्याबरोबर बोल काय वगैरे असं. तर मी माहिती काढली त्यांचे काय इश्यू चालले, त्याला समजवलं, पण ते त्याचं काही कमी होईना. एका पॉईंटला कॅप्टन म्हटलं त्याला की तू घरी जा, तू इथे थांबू नकोस, तू घरी जाऊन हे जे काही करायचं तुझं ते प्रश्न सोडव, मग तू कंपनीला रिपोर्ट कर, यू गेट वेल, म्हणजे तू हे तुझं सगळं थांबव, जावं लागलं तर रिहॅबला जा आणि मग परत ये. तर एकदा बोलण्याच्या अगोदर त्यांनी मला सांगितलं की मला घरी जायची खूप इच्छा आहे, पण माझे वडील मला नाही म्हणतात कारण माझी दुसरी शिप आहे, त्यांनी खूप सारा खर्च केला आणि मी आता मध्यातनं घरी गेलो तर त्यांचं कर्ज आणि मग त्यांनी कसं काय फेडणार सगळं. तर मी त्याला हेही काम करावं लागतं. मी त्याला म्हटलं मी तुझ्या वडिलांशी बोलू का, तर तो म्हणला हो बोलाल का तुम्ही, बरं होईल तुम्ही बोलला तर मी घरी जाऊ शकेल. मला अपेक्षित नव्हतं तो म्हणेल की वडिलांशी बोलाल का म्हणून. मी आपलं चांगल्या गुड फेथ मध्ये त्याला विचारलं, म्हटलं ठीक आहे तुला जमेल तेव्हा सांग, मी त्यांच्याशी बोलतो म्हणून. आणि मी त्यांच्याशी बोललो, मी त्यांना समजावलं, म्हटलं त्याचे काहीतरी घरी इश्यू चालू आहेत, जो मला कल्पना नसेल तर सांगतो. आणि म्हटलं तो घरी गेलेला बरा आहे, त्याच्या सेफ्टीसाठी सुद्धा आणि सगळ्यांच्या सेफ्टीसाठी सुद्धा. कारण त्याची रँक जी होती ती एबल सीमॅन होती, त्याला एबी म्हणतात. जो नेव्हिगेशन करतो तो ऑफिसर असतो, तो ऑर्डर्स देतो आणि एक्झिक्यूट करणारा जो असतो, जो स्टिअरिंग करतो तो माणूस होता. म्हणलं एखाद्या वेळेस तो खरंच पिऊन आला, त्याला कळलं, कोणाला दुसऱ्याला कळलं नाही की तो पिऊन आला आणि काहीतरी चूक झाली, तर म्हणलं शिफ्ट डावीकडे जायची ती उजवीकडे जाईल. आणि म्हणलं होत्याचं नव्हतं होईल, तिथं काही वेळ लागत नाही म्हणलं समुद्रात, तुम्ही थोडा विचार करा अँगल. त्यांनी मला सांगितलं की त्याचं कर्ज वगैरे, म्हणलं या गोष्टी सगळ्या होतील, पण त्याचा आणि लोकांचा जीव राहिला तर होईल, नाही तर म्हणलं काहीच होणार नाही. मग त्यांचं काय बोलणं झालं असेल तर नंतर, आणि मग त्यांनी रितसर एक 8-10 दिवसात पत्र दिलं की मला घरी जायची इच्छा आहे. सो म्हणजे अशा स्वरूपाचे आपल्या कुटुंबाचे आणि लोकांच्या इथे एका जबाबदारीची रँक आली की लोकांचे असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागतात. तिथे मेडिसिन चेस असतं पण डेडिकेटेड डॉक्टर नाही, त्यामुळे माझा म्हणजे ऑफिसरचा फर्स्ट एडचा आणि ॲडव्हान्स फर्स्ट एडचा कोर्स झालेला असतो. लोक जनरली आजारी पडत नाही, म्हणजे सर्दी खोकला ताप स्वरूपात तिथं काही होत नाही, कारण इतकं एकतर शुद्ध हवा आणि भरपूर काम, त्यामुळे तर आजारी पडण्याचा तसा काही संबंध येत नाही तिथे. असं आज सर्दी खोकला वगैरे होत ताप येऊन तिथे जे प्रकार आहेत ते फक्त एक्सटर्नल इंजुरीचे आहेत, हाड मोडणे, जखम होणे, स्लिप ट्रिप आणि फॉल्स या ह्याच्यातले आहेत. त्यामुळे ते करण्यासाठी म्हणून तिथे मेडिसिन चेस्ट आहे, ते करता यावं म्हणून कॅप्टन आणि सेकंड मेट म्हणजे दुसरी एकची रँक आहे त्यांची तयारी केलेली असते, त्यांना ट्रेनिंग दिलेलं असतं. सो त्या ह्याच्यात सुद्धा मला लोक लिटरली माझ्याकडे अर्थात, आणि ते स्वाभाविक आहे, काहीही प्रकारचे मेडिकल प्रॉब्लेम घेऊन आलेले आहेत की तिथे असं होतं की आता मी ऑन ॲट गो, मी आता काय सांगू, पण मग कंपनीने त्याची सिस्टीम तयार केलेली आहे की मग त्यांना ते सगळं मेल लिहून पाठवायचा, मग ते तिकडनं डॉक्टरला कन्सल्ट करतात, मग ते औषध आहे का विचारतात, त्याला औषध द्यायचं वगैरे. पण म्हणजे मला सांगायचं असं की ते तरंत शहर आहे आणि त्या तरंत शहरात जे काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात ते तिथे येतात, माणसांशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात ते तिथे येतात, आणि असं सगळं डील करत ते चालावं लागतं. म्हणजे ते इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की जॅक ऑफ ऑल ट्रेड्स बट मास्टर ऑफ नन. तसे ते सगळे सीफेअर असतात की त्यांना सगळ्यातलं सगळं येत असतं, पण ते एकाच म्हणजे एवढं सगळं येऊन माझा इथे जमिनीवर माझा काहीच उपयोग नाही, कारण मी इथे काही काम करू शकत नाही, कारण मी जे शिकलोय ते फक्त पाण्यासाठी शिकलोय. सो असं स्वरूपाचं काम आहे. आणि मगाशी मी म्हणलं तसं की हायएस्ट स्टँडर्ड ऑफ सेफ्टी आहे, त्यामुळे जर सेफ्टी जे काही एसओपी तयार केलेले आहेत, क्रिटिकल कामं करताना, रिस्की कामं करताना जे काही एसओपीज तयार केलेले आहेत, रिस्क असेसमेंट तयार केलेले आहेत, ते जर व्यवस्थित फॉलो केलं तर 99% जे ॲक्सिडेंट आहेत ते अवॉइड करता येऊ शकतात. आणि हे मी स्वतः जगतो, त्यामुळे मी म्हणतो की रँडम ॲक्सिडेंट झाले असं होत नाही, त्याच्या मागे काहीतरी चेन ऑफ इव्हेंट्स असते, अर्थात याचा डिटेल्ड अभ्यासही असतो. म्हणजे ॲक्सिडेंटच्या बाबतीतला एक बोलण्याच्या अवघात विषयाला म्हणून सांगतो, 600 नियर मिसेस होतात तेव्हा एक ॲक्सिडेंट होतो. म्हणजे एखाद्या ॲक्सिडेंटमध्ये जर आपण इन्व्हॉल्ड असू तर त्याच्या आधी आपल्या बरोबर 600 नियर मिस झालेले असतात, वेगवेगळ्या स्वरूपाचे. 600 नसतील पण कदाचित 100 नियर मिस आपण जे लोकेट करू शकतो ते झालेले असतात. त्यावेळेस जर आपण योग्य ती स्टेप आणि योग्य ती पावलं उचलली नाही किंवा योग्य ती काळजी घेतली नाही तर एकच ॲक्सिडेंट असा होतो की जिथे तो पुरतो त्याचं नव्हतं व्हायला. त्यामुळे ॲक्सिडेंटच्या बाबतीत असं आहे की ते जे एसओपीज तयार केले, रिस्क असेसमेंट ज्या तयार केलेल्या आहेत ते जर तुम्ही फॉलो केल्या. आता आपण इथे हे भारतातच आहे बरं का, फक्त की एक तर हेल्मेट नाही घालणं, पुणेकर त्याच्यात खूप माहीर आहेत, त्यामुळे त्या विषयावर मी फार बोलत नाही. मी स्वतःही हेल्मेट घालत नाही, त्यामुळे त्या विषयावर तुम्ही आले अजिबातच बोलत नाही. पण आपण फोनवर बोलत जाणे, मुलाला खांद्यावर घेऊन एका हाताने गाडी चालवत जाणे, असले प्रकार खूप बघतो.
आणि मला असं होतं की हे इथले सेफ्टी स्टँडर्ड्स कसे आहेत, म्हणजे हे सेफ्टी स्टँडर्ड जर शिपिंगमध्ये किंवा समुद्रात वापरले गेले तर हे लोक परतही येणार नाही. त्यामुळे आणि आपण खूप अध्यारूप धरतोय की एक माणूस असा आलाय आणि त्याच्या अगदी इथं जाऊन मग तो गेला की आपण जायचं, हे तर खूप अध्यारूप आहे आपल्याकडे. म्हणजे आपल्याकडे जीवाला खरंच आपण किंमत ठेवलेली नाही. आणि हे जेव्हा तुम्ही ऍक्च्युली रिस्क बघताना तेव्हा कळतं की आपल्या जीवाची काय किंमत येते किंवा मृत्यू हा किती सेकंदात येऊ शकतो. त्यामुळे सेफ्टी स्टँडर्ड्स खूप हाय आहेत आमच्याकडे. त्यामुळे काम करणं पर्याय आणि बाकी सगळ्या प्रेशरच्या आगे सुद्धा सुंदर आहे किंवा सोपं आहे कम्पॅरेटिव्हली. मला अजून एक प्रश्न खूप विचारला जातो की स्त्रियांची भूमिका या सगळ्या याच्यात कशी आहे. तर फ्रँकली स्पीकिंग, नॉट बिंग काय म्हणू आपण सेक्सिस्ट, पण वर्किंग हे तसं म्हणाल तर स्त्रियांचं काम नाही. कारण आता ज्या मर्चंट नेव्हीमध्ये इंडियन गव्हर्नमेंटनी सुद्धा आणि ILOनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर स्त्रियांनी काम करावं म्हणून त्यांना जास्तीचे पगार किंवा ज्या कंपन्या असं करतील त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं सूट असं केलेलं आहे. पण ज्या स्त्रिया आता मर्चंट नेव्हीमध्ये येत आहेत त्यांना लग्न होणे किंवा लग्न न होणे, डिलिव्हरी नंतर काम सोडावं लागणे, कारण इथे असताना ऍटलिस्ट मॅनेज होतं, पण एखाद्या लहान मुलाला सोडून शिपवर जाणे ही काही तशी कुठल्याही आईसाठी इझी गोष्ट नाही. पण महिलांची संख्या वाढते एवढं नक्की. आणि इंडियन गव्हर्नमेंटनी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणावर याच्यासाठी इनिशिएटिव्ह घेतलेला आहे की जास्तीत जास्त महिला या ह्याच्यात याव्यात. जगातल्या ज्या काही पहिल्या कॅप्टन्स आहेत ज्या फेमस आहेत किंवा पहिल्या महिला कॅप्टन म्हणून ज्या फेमस झाल्या त्यातल्या राधिका मेनन, कॅप्टन राधिका मेनन म्हणून आहेत ज्या इंडियन आहेत. आणि नुकतंच इंडियन गव्हर्नमेंटने त्यांना एका त्यांच्या ब्रेव्हरीसाठी म्हणून त्यांना एक अवॉर्डही दिला. हॅव्हिंग सेड दॅट की महिला काम करतात का, तर हो करतात. करू शकतात का, तर हो 100% करू शकतात. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतात या ठिकाणी. पण इट इज नॉट अ विमेन्स फील्ड, दॅट इज फॉर शुअर. कारण ते कामाचं जे स्वरूप आहे ते तसं आहे की ते महिलांसाठी बनलेलं नाही. मग महिलांसाठी कामं नाहीत का मरीन सेक्टरमध्ये, खूप मोठ्या प्रमाणात मरीन सेक्टरमध्ये काम आहे जी शोरवरची आहेत आणि जी महत्वाची आहेत. म्हणजे मी कंटेनर्सचं जे उदाहरण सांगितलं ते कंटेनर 20-14,000 10,000 कंटेनर लोडिंगचा संपूर्ण प्लॅन शोरवर बनतो. आणि आता त्या ह्याच्यात महिला खूप मोठ्या प्रमाणात येतात की ते लोडिंग तो पर्टिक्युलर कंटेनर कुठे येणार आणि मग तो कुठे जाणार, कुठून कुठे डिस्चार्ज होणार, मग त्या एम्प्टी कंटेनरचं काय होणार, हे डिटेल प्लॅनिंग प्रत्येक कंटेनरचं होतं. सो त्या कामामध्ये महिला खूप येतात. जी शिपिंग ऑफिसेस आहेत मुंबईमध्ये, शिपिंग ऑफिसेस खूप आहेत, अंधेरी, बँड्रा आणि या भागात, तिथे पण महिला खूप मोठ्या आहेत. म्हणजे माझ्याच बरोबर 2-3 काम केलेल्या महिला त्यातली एक चीफ ऑफिसर होती, ती आता एक मोठी पोस्ट माझ्या आधीच्या कंपनीमध्ये सांभाळते. सो डाऊन द लाईन ते असं होतं की त्यांना ते सोडून इथे यावं लागतं. सो करू नये का असं काही नाहीये, पण इट इज नॉट अ विमेन्स वर्ल्ड, दॅट इज फॉर शुअर. म्हणजे आता वैमानिक पण होतात महिला, एअर होस्टेस पण आहेत. पण एअर होस्टेस म्हणजे मी नेहमी सांगतो की दुसऱ्या देशात जाऊन जमिनीवर राहणं आणि आपला देश सोडून जाऊन समुद्रात राहणं याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. मी खूप सारा एक्सप्लेन केलं तरी ते इथे राहून कळतं, सांगता येणार नाही, एक्सप्लेन करता येणार नाही किंवा कळणार नाही मी सांगितलं तरी. त्यामुळे आपला देश सोडून जाऊन समुद्रावर 6 महिने राहणं आणि आपला देश सोडून जाऊन दुसऱ्या देशात राहणं किंवा आपला देश सोडून जाऊन ट्रेनिंगसाठी म्हणून दुसरीकडे जाणं याच्यात फरक आहे. त्यामुळे इनफॅक्ट इंटरनॅशनल लेवलवर सुद्धा महिला याव्यात म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर इनिशिएटिव्ह घेतली जातात. पण ती एका ह्याच्यानंतर ती लिमिट होतात आणि जी स्वाभाविक कारणं आहेत ती मी जी सांगितली ती पुरुषाला हे काय म्हणू आपण लिमिटेशन्स फार येत नाही, एका लिमिट पर्यंतच येतात, त्यानंतर तो घर सोडून जाऊ शकतो. त्यामुळे इट इज अ मेल डॉमिनेटेड एरिया, दॅट इज शुअर. इंडियानी साधारण 1975-80-85 असं बघितलं तर चायना आणि इंडियाची त्यावेळेची इकॉनॉमिकल स्टेट सेम होती. चायनाचा जो राईज आहे तो सगळा जी त्यांना काही लिमिटेड शुगर लाईन मिळाली आहे त्या बेसिसवर त्यांनी डेव्हलप करून इम्पोर्ट एक्सपोर्ट खूप मोठ्या प्रमाणावर अर्थात इम्पोर्ट एक्सपोर्ट करण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग त्यांनी त्या लेवलला नेलं. त्या बेसिसवर त्यांचा एवढा इकॉनॉमिकल राईज आहे. इंडिया आता त्याच्या पहिल्या पायरीला आली आहे. अजूनही भारतामध्ये पोर्ट डेव्हलपमेंटसाठी, मरीन सेक्टर डेव्हलपमेंटसाठी खूप सारा स्कोप आहे. आपलं नशीब चांगलं आहे की हे गव्हर्नमेंट 2014 पासून आहे. त्यांनी खूप साऱ्या गोष्टी स्ट्रीमलाईन करून
मरीन सेक्टर, इंडियन मरीन सेक्टर खूप मोठ्या प्रमाणावर डेव्हलप केलेलं आहे. तरी सुद्धा अजूनही खूप सारा स्कोप आहे. अजूनही खूप सारी पोर्ट्स तयार होतात. आत्ताच आपल्या इथे एक वाढवड म्हणून नवीन पोर्टचं डिक्लेरेशन झालंय जे महाराष्ट्रात तयार होणार आहे. जगातले जे काही मोठे कंटेनर पोर्ट्स आहेत त्यापैकी ते एक असणार आहे. सो इंडियाचा इकॉनॉमिकल जर डेव्हलपमेंट व्हायची असेल, म्हणजे आपण जे म्हणतो की तिसरी इकॉनॉमिकल पॉवर आपण व्हायची असेल, तर मरीन सेक्टर कॅन बी अ मेजर फ्युएल फॉर दिस. पण त्या अनुषंगाने जे लक्ष द्यायला हवं ते लक्ष दिलेलं नाही आहे अजून. खूप मोठ्या प्रमाणात प्रायव्हेटायझेशन झालंय. तेवढ्याच गोष्टी डेव्हलप झाल्यात. जे गव्हर्नमेंट रन पोर्ट्स आहेत ते ज्या संथ गतीने चालतात त्याच संथ गतीने चालतात. त्याच्यात खूप काय म्हणून आपण ड्युअलिझम दिसून येतं की मेजर सरकारचा एक भाग असा आहे की ज्यांना प्रायव्हेटायझेशन करायचं आहे आणि मेजर एक दुसरा भाग असा आहे की जे होऊ देत नाहीत कारण त्यांची रोजीरोटी जाते. मी स्वतः SCI मध्ये 1 वर्ष काम केलंय. त्यामुळे तिथलं लोकल म्हणजे त्यांचं द्वंद्व काय आहे की जर प्रायव्हेटायझेशन झालं तर SCI हे आपलं जे चालू कुरण आहे, कशा अर्थाने ते काही फार डिटेलमध्ये बोलत नाही, पण ते आपलं निघून जाईल या हेवी म्हणून ते सरकार आणि जे म्हणजे काय म्हणू की फॅक्टर्स आहेत त्यांच्यात ते द्वंद्व चालू आहे. पण डाऊन द लाईन भारत सरकारला किंवा भारताला आपली जी एवढी ह्यूज किनारपट्टी आहे तिथे नवीन पोर्ट्स डेव्हलप केल्याशिवाय इकॉनॉमिकल पॉवर म्हणून होण्यासाठी दुसरं ऑप्शन तरी काही नाही. आता त्या अनुषंगाने मॅन्युफॅक्चरिंग तयार झालं पाहिजे आणि मग ते एक्सपोर्टकडे जातं. याच्यात मला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो सांगावासा वाटतो तो एक सांगून आणि पुढचा माझा एक अनुभव सांगून मी शेवटाकडे येतो. भारताला तशी म्हणाल तर चोल राजांपासून नाविक परंपरेची परंपरा आहे मरीन सेक्टरची. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर काही जी मरीन इंडस्ट्रीसाठी, इंडियन मरीन इंडस्ट्रीसाठी झाली असेल किंवा भारतीय डिफेन्ससाठी झाली असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आरमार उभं केलं त्याच्या आधी जवळजवळ 500 ते 700 वर्ष आपली ती जी परंपरा होती ती बंद झाली होती. पण तो जो एक अद्वितीय युगपुरुष होऊन गेला आपल्या इथे, त्यांनी परत नौदल उभं केलं. मी मध्ये एका शिपवर काम करताना कोचीनला 5 महिने होतो आणि ज्या यार्डला मी होतो त्याच्याच बाजूला नवीन विक्रांत बनली होती आणि त्यावेळेस ओळखीतनं कोचिन यार्डचे जे कोण ऑफिसर होते, मॅनेजर होते, त्यांच्या ओळखीतनं मला विक्रांतवर अगदी डिटेल बघण्याची संधी मिळाली. आणि तिथे जे त्याच वेळेस नुकतं ते जे इंडियन नेव्हीचं एम्बेलम बदललं होतं जे ह्याच्यावरनं अष्टाकृती केलेलं आहे, त्या कार्यक्रमानंतरच मी तिथे गेलो होतो. आणि तिथे एकूण जे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल त्या लोकांकडनं ऐकल्यानंतर माझा जो ऊर अभिमानाने भरला होता ते मी सांगू शकत नाही. त्यामुळे ही जी परंपरा आहे ती त्या युगपुरुषाने आपल्याला दिलेली आहे ही, आणि आपण त्या मातीतले आहोत, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. शेवटचा अनुभव सांगताना म्हणजे समुद्राने मला खूप काही दिलं. एकच अनुभव माझा असा आहे की जो माझा समुद्रातलं अस्तित्व आपलं काय आहे हे समजून सांगणार होता, तो एक सांगतो आणि थांबतो. काही प्रश्न असेल त्यानंतर घेऊ. 2014 साली सिॲटलवरनं टोकियोला जाताना पॅसिफिक मधनं जावं लागतं. बेरिंग सी मधनं मी चाललो होतो. पॅसिफिक हा असं समुद्र आहे की तिथं एकतर ह्यूज आहे, तिथं वादळ तयार व्हायला वेळ लागत नाही. वाऱ्याचा मॅक्सिमम स्पीड, रेकॉर्डेड स्पीड 250-300 km/h पर्यंत पण ॲट टाइम्स गेलेला आहे. त्यामुळे तिथे कायम म्हणजे जनरली पॅटर्न असं आहे की जिथे विंटर असतं तिथे वादळ असतं. म्हणजे आता समजा नॉर्थ हेमिस्फिअरमध्ये विंटर असेल तर तिथे वादळ असतात. सदर्न हेमिस्फिअरमध्ये म्हणजे ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका या भागात साधारण बरं वेदर असतं. पण पॅसिफिक असं आहे की पॅसिफिकला ना विंटरचा फरक पडतो ना समरचा फरक पडतो. सो पॅसिफिक मधनं जायचं आणि मी जवळजवळ 7 वर्ष ट्रान्स पॅसिफिक अपडाऊन म्हणजे US वेस्ट कोस्ट आणि जपान, चायना अशी 7 वर्ष मी अपडाऊन केलेली आहे. सो तिथे जायचं म्हणजे सतत वादळाची 2 हात करायचीच तयारी ठेवावी लागते. आणि अशीच त्या दिवशी इमर्जन्सी काहीतरी दिवसा येऊन गेली होती. मी रात्री काम करायचो त्या दिवशी 12 ते 4 त्या पिरियडमध्ये, आणि 12 ते 4 रात्री मी काम करायला आलो असताना माझ्याबरोबर जो माणूस होता त्याचं दिवसा काम झालं होतं आणि म्हणून तो रात्री माझ्याबरोबर नव्हता. मी एकटाच होतो. एकदम शांत समुद्र होता, निरभ्र आकाश होतं, म्हणजे जसं कुठल्याही सीफेअरला ते सोन्याचा दिवस वाटावा असा तो दिवस होता, रात्र होती. आणि जवळजवळ साधारण क्षितिज म्हणलं तर एक 15 ते 20 किलोमीटरपर्यंत व्यवस्थित दिसू शकतं एवढंच की क्षितिजाचा डिस्टन्स असतो जर आकाश आणि चांगलं असेल आणि फॉग नसेल तर, धुकं नसेल तर.
तशीच साधारण रात्र होती आणि मी त्या परिघामध्ये 20 किलोमीटरच्या परिघामध्ये एकही जहाज नव्हतं. म्हणजे नंतर विचार केल्यानंतर मला जाणवलं की त्या तेवढ्या एरियात जागा असणारा मी एकटाच माणूस होतो, कारण माझ्यावरचे सगळे झोपले होते आणि दुसरं जहाजही दिसत नव्हतं आणि जनरल काही तसं काम नव्हतं. म्हणून मी बाहेर आलो आणि मी वरती बघितलं तर मला असं इथपासून ते इथपर्यंत पूर्ण स्वच्छ आकाश दिसत होतं. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, कोणी तुम्ही गडावर गेला असाल आणि कधी निरभ्र आकाश बघितलं असेल आणि तारे दिसत असतील, ते कसे दिसतात तुम्ही बघितले असतील, तर ते या क्षितिजापासून त्या क्षितिजापर्यंत पूर्ण 180 डिग्रीमध्ये, म्हणजे लिटरली खचून कुणीतरी तिथे तारे भरलेत असं तारे मी बघत होतो. आणि मी जे बघितलं ते मी फक्त मी 1-1.5 मिनिटं मी तेवढंच बघत होतो आणि तो वेळ पण कसा गेला मला कळलं नाही. आणि ते इतकं सगळं म्हणजे काय बोलू आपण, दैवी अनुभव होता माझा. आणि काहीतरी आत वाजलं म्हणून मी आत आलो आणि नंतर अर्थात हा वेळ असा असतो ना की तिथे तुम्हाला काही जाणवत नाही, तुम्ही फक्त बघायचं असतं. आणि मग नंतर मला म्हणलं असं जाणवलं की इतकं ते खचून भरलं होतं की त्याला कोणीतरी टाचणी टोचली असेल तर कदाचित तारे असेल खळकन खाली गळून पडले असते, एवढं ते सगळं गच्च भरलेलं होतं. आणि त्यावेळेस जो फील माझा आला की हे एवढं भरलेलं आहे, त्याच्यासमोर आपण लिटरली कसपटा समान आहोत. आपण आपले एवढेसे प्रॉब्लेम्स केवढे मोठे करतो. खरं तर आपण तसं म्हणाल तर कोणीच नाही, म्हणजे माझ्या असण्याने काही फरक पडत नाही आणि नसण्याने काही फरक पडत नाही, अशी ती भावना माझी होती. आणि ते आपलं लहानपण समजून घेऊन जगण्यातच कदाचित मोठेपण आहे असं त्यावेळेस मला वाटून गेलं. असा तो एक अनुभव होता. असे असंख्य अनुभव आहेत निसर्गाने दिलेले, पण आता किती सांगायचं, त्याला वेळ मर्यादाही आहे आणि आपण सिन्स वेळ पाळणारे आहोत सगळे. सो इथे मी थांबतो. आपण सगळ्यांनी शांतपणे माझं ऐकून घेतलं. विषय तुम्हाला नवीन होता, त्यासाठी आपल्या सर्वांचं खूप ऋण व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. आपल्याला काही प्रश्न असेल तर आपण नक्की घेऊया. धन्यवाद.